नमस्कार, मी सौरभ कोरटकर आणि आपल्याला चर्चा सुरू करायची आहे। पण मराठीसाठी मनसेचा एल्गार, इथे फक्त मराठीचाच माज असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मीरा रोड इथे एल्गार पुकारलाय। व्यापारी आहात, गुपचूप व्यापार करा असा इशारा देखील संदीप देशपांडेंनी दिलाय। मीरा रोड इथे मराठी न बोलण्याच्या कारणावरून व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली। त्यानंतर मारहाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला। या मोर्चावर भाजप पुरस्कृत मोर्चा असा आरोप मनसे आणि ठाकरे गटाने केला। त्याला प्रतिक्रिया उत्तर म्हणून आज मीरा रोड इथे ठाकरे गट आणि मनसेचा भव्य मोर्चा निघाला। मोर्चापूर्वी आणि मोर्चा दरम्यान सुद्धा बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यात। मराठीसाठी निघालेला हा गेल्या काही वर्षातला पहिलाच मोर्चा असेल। त्रिभाषा धोरण, व्यापाऱ्याला मारहाण, राज उद्धव यांची सभा, निशिकांत दुबेंचं त्यानंतरचं वक्तव्य आणि आजचा मोर्चा, अशा घटनांची क्रोनॉलॉजी बघितली तर काही प्रश्न उपस्थित होतात। ते म्हणजे मराठी अस्मितेचा जाणून बुजून अवमान केला जातोय का? मराठी माणसाला मुद्दाम चिथावणी दिली जाते का? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरणासाठी ही चिथावणी आहे का? हिंदी मतांमध्ये फुटीची भीती की ठाकरे बंधूंची भीती कोणाला वाटते आहे? या सर्व प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। चर्चेत काही मान्यवर सहभागी होत आहेत। आता आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत आणि माझे सहकारी प्रसाद काथे आहेत। मी चर्चेची सुरुवात करतो सगळ्यात आधी नवनाथ बन यांच्यापासून। नवनाथ बन, भाजप पक्ष आजच्या मोर्चाकडे नेमका कसा बघतो? सौरभजी, महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, परंतु आजचा मोर्चा मराठी कशासाठी होता हा देखील प्रश्न आहे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती कुठेही नाही। उलट उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना रघुनाथ माशेलकरजी यांच्या अहवालानुसार तो उद्धवजी ठाकरे यांनी स्वीकारला, तो कॅबिनेटमध्ये ॲक्सेप्ट केला, त्याच्यावर उद्धव ठाकरे यांची सही देखील आहे, त्यांचे नेते देखील त्या समितीमध्ये होते आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्रात 1ली ते 12वी पर्यंत असावी अशा पद्धतीचं उभाटा गटाचं धोरण होतं। हे असताना देखील उभाटा गट जर का हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढत असेल तर याला काय म्हणायचं, कशा पद्धतीचा युटर्न मारायचं हे तुम्हीच ठरवा। परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीचीच अस्मिता आहे, मराठीचाच स्वाभिमान, मराठीचाच झेंडा आणि मराठीचाच अजेंडा आहे। नवनाथ, एक प्रश्न माझ्याकडून आहे आपल्यासाठी। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही त्याचं थेट आणि पटकन उत्तर द्या। मुळात मीरा रोड मध्ये आजचा जो मोर्चा निघाला त्या निमित्तानं आक्षेप काय आहे तर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजपाची फूस होती, यावर बोलणार आहात तुम्ही। व्यापाऱ्यांच्या आडून राजकारण मराठीचं सुरू केलंय हा आक्षेप आहे, त्यावर उत्तर आहे? भारतीय जनता पार्टी कुणाच्याही आडून किंवा व्यापाऱ्याच्या आडून राजकारण करण्याचं गरज नाही। भारतीय जनता पार्टीचा अजेंडा स्पष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती असली पाहिजे, त्याबद्दल कुठलेही ऑब्जेक्शन नाही। आणि भारतीय जनता पार्टीने व्यापाऱ्यांना फूस लावली आणि त्यांनी अशा पद्धतीचा व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला, या आरोपामध्ये काही तथ्य नाही, त्याच्याबद्दल कुणाकडे काही पुरावे नाहीत। पुरावे असतील तर विधान भवनाचं अधिवेशन सुरू आहे, त्याबद्दलचं आपलं म्हणणं त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मांडावं किंवा पुरावे असतील तर तसे सादर करावे। भारतीय जनता पार्टीची मराठीच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात मराठी सक्ती असली पाहिजे, मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रात दिला पाहिजे, याच्याबद्दल काहीही दुमत नाही। परंतु दुसऱ्या बाजूला मराठी सक्तीच्या नावावर जर का कोणी गुंडगिरी करत असेल, कोणी मारहाण करत असेल तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान अशा पद्धतीचं मारहाण करण्याची कुणालाही परवानगी देत नाही। त्यामुळं जर का कोणी मारहाण करत असेल तर ती देखील समर्थनीय नाही, ती देखील चुकीचीच आहे। बिलकुल नवनाथ बन, हिंसाचाराचं तर कोणीच समर्थन करणार नाही, हिंसाचाराचं समर्थन करूही नये, पण त्या हिंसाचाराच्या आडून होणाऱ्या राजकारणाची चर्चा निश्चित झाली पाहिजे। आपल्यासोबत तरुण शर्मा आहेत। तरुण शर्मा जी, मेरी आवाज आ रही है? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। हाँ सर, आवाज आ रही है आपकी, बोलिए। तरुण शर्मा, एका गोष्टीचा खुलासा करा की जो व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला तो व्यापाऱ्यांना मोर्चा काढावा असं का वाटलं? एका व्यापाऱ्याला मुस्काटात मारल्याच्या नंतर तुम्ही रस्त्यावर उतरलात। सर्वसाधारणपणे व्यापारी मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमक होत नाहीत, मारवाड्यांनी हा मोर्चा का काढला? सर, पहले तो सबसे पहले आप लोग के द्वारा जो शब्द इस्तेमाल किया जा रहा है कि मारवाड़ी ने निकाला कि गुजराती ने निकाला, पहले तो ये स्पष्ट कर देते हैं कि ये सब व्यापारियों ने मोर्चा निकाला था। जब व्यापारी बंधु को उसके दुकान में घुस के मारा गया
और मारने वाले प्रश्न करने वाले लोग कौन थे? वो मनसे के कार्यकर्ता थे और उनके प्रश्न हिंदी में थे, जिसका जवाब एक पत्रकार को जब हिंदी में पूछता है तो जैसे मैं एक व्यक्ती हूँ, मैं हिंदी में जवाब देता. आता तुम्ही मला मराठीमध्ये प्रश्न विचारला, मराठी येत असेल तर मी मराठीमध्ये जवाब दिले. तर त्यांनी तिथे हिंदीमध्ये जवाब दिल्यावर त्याला मुस्काटावर एक नाही, दोन नाही, 11 वेळे चमाट वाजवलेले. तर त्याचा निषेध करायला पाहिजे का नाही? आणि जे तुम्ही म्हणता की आम्ही मोर्चा काढला, तर कोणालाही ते माहिती नसेल तर सांगतो, आमची परवानगी ही होती की आम्ही DCP ऑफिसला जाऊन पत्र देणार होते. जेव्हा DCP ऑफिसर स्वतः तिथे पोचले, रोडवर आमचे बंदोबस्तला होते, त्यांनी सांगितलं की मी आतमध्ये येतो. आम्ही तिकडे त्यांना निवेदन दिलं. त्याच्यानंतर मोर्चा नाही काढला. त्याच्यानंतर सर्व पेक्षे आम्ही जे व्यापारी तिथे जमले होते ते स्वतःची दुकान तिथे जिथे झालं होतं तिथे गेले. आमचा मोर्चा DCP ऑफिसला होता, आम्ही DCP ऑफिसला गेलेच नाही होतं. आम्हाला जेव्हा नकारला होता, तर तुम्ही कसं म्हणू शकता मोर्चा काढला होता? तुमचे पत्रकार परिषदचे किती लोक होते त्यांनी बघावं. आमच्या रस्त्यावर निघताना जेव्हा मोर्चा आम्ही काढला तर तिकून आम्ही निघताना एकही काय ओरडोरड नाही केली. ते तरुण स्वतः शर्माजी, चालून तरुण ते त्याची शर्माजी, दुकानवर व्यापारी गेले. कुठे संघटनांनी मोर्चा काढला माफीनामा होता नेमका का त्याच्यामध्ये? दिलाय? आजचा मराठीचा मोर्चा बघून व्यापारी संघटनांनी त्यापूर्वीच माफीनामा का दिला मग? साहेब तुम्ही परत ते माफीनामा वाचा. आम्ही त्याच्यामध्ये लिहिलंय, जर कोणी मराठी माणसाला त्याच्यामध्ये असं वाटलं की त्यांचा अपमान केला म्हणून आम्ही मराठी माणसाने माफी मागल्या. आम्ही कोणी पार्टीच्या विरुद्ध, हे सर्व पार्टी जमलेली आमच्या पाठीमागे, ज्यांनी आम्ही वोट देऊन, ते काँग्रेस आहे, NCP आहे, शिवसेना आहे, ते सर्व आले एकटं आणि असं दाखवतं की व्यापारीने काय खोटं काम केलं बिचाऱ्यांनी. त्यांनी मार पण खावायचं आणि धंदा पण करायचा आणि यांचं एकूण पण काय, असं झालेलं आहे. तर तरुण शर्माजी, मला एक सांगा, या प्रकरणामध्ये तुम्ही असं म्हणता आहात की व्यापारी हा टार्गेट केला जातोय, म्हणजे त्याला ठरवून लक्ष केलं जात आहे. आणि आता तुम्ही असं म्हणालात की ज्यांना ज्यांना तुम्ही मतं दिली तीच माणसं आता तुमच्या विरोधात एकवटताना दिसत आहेत. व्यापाऱ्याला टार्गेट करण्यामागचं राजकारण आहे का काही अर्थकारण आहे? सर, आप अगर ये देखें, जिस दिन हमको मारा गया, हमारे व्यक्ति को मारा गया, जब कोई पॉलिटिकल तरुण शर्माजी, एकच मिनिट यासाठी थांबवतो. तुम्ही बऱ्यापैकी नीट मराठी बोलताय, तुम्ही मराठीतच बोललात तर खूप बरं होईल. हा, आता मी सांगतो साहेब, जेव्हा आम्ही तिथून आमचा मोर्चा, जे तुम्ही खटोखट मोर्चा म्हणता, आम्ही तिकडे आला, पहिल्या दिवस आमच्या माणसाला, व्यापारीला मारला. त्याच्यानंतर आम्ही त्याची तक्रार केली. तक्रार केल्यावर FIR झाली. तिथपर्यंत काय नव्हतं. त्या दिवशीपासून मनसेचे कार्यकर्त्याने असं ठरवले की हे भाजपचा मोर्चा आहे, भाजपचा विरोध काय करायचं, तर सर्व पार्टी एकच झाली. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. आमची लढाई तिथे भाजपचं, शिवसेनेचं नव्हती, काँग्रेसचं नव्हती, NCPचं नव्हती, नाही आमची मराठी माणसाच्या विरुद्ध होती. आमचे विरोध जे होतं ते त्या प्रकारचे ते तिथे लोकांनी आले आणि आमच्या व्यापारीवर हात उठवले होते, त्याचा विरोध केला होता आम्ही. त्याच्यामध्ये मराठीचा विरोध कुठे झाला होता मला सांगा तुम्ही, कोणीही सांगा. तिथे 7 मिनिटाचा व्हिडिओ CCTV फुटेज पोलीसकडे आहे. त्याच्यामध्ये एकदाही ते 7 लोक तिथे जमले होते, त्यांनी एकदाही त्याला मराठीमध्ये प्रश्न विचारला होता का? जी, तरुण शर्माजी, आपण तीच व्यक्ती आहात ज्यांनी मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांचं एकत्रीकरण घडवलं. व्यापाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्यासाठी त्यांनी DCPंना पत्र दिलं असं तुम्ही स्वतःच सांगताय. एकूणात व्यापाऱ्यांचं जे काही आंदोलन मीरा रोडमध्ये झालं ते तरुण शर्मा आपल्या नेतृत्वामध्ये झालं. मला एका प्रश्नाचं उत्तर लागेल आता, त्यानंतर मग मी माझे सहकारी आपल्यासोबत चर्चेमध्ये असलेल्या सौरभ कोरटकरांना सांगेन की त्यांनी पुढे चर्चा न्यावी. पण मला एका गोष्टीचं उत्तर प्रामाणिकपणे द्या तरुण शर्माजी. व्यापाऱ्यांच्या विरोधातली ही भूमिका व्यापारी मराठीत बोलत नाहीत म्हणून नाहीये का? तुम्ही जर आलेल्या प्रत्येक ग्राहकाशी त्याच्या भाषेतून बोललात तर हे वादच जन्माला येणार नाहीत. साहेब, मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही कोणी व्यापारीकडे दुकानमध्ये आला, तुम्ही तुमचं आधार कार्ड दाखवता का? मला समोसा घ्यायला आला, तुम्ही 2 समोसा घ्यायला, तुम्ही काय म्हणला? मला समोसा द्या, मेरे को समोसा दो. नाही तर तुम्ही काय म्हणला? ए भाई मला 2 समोसा द्या. तर मी काय प्रश्न देणार? हां देतो हो सर, नाहीतर हो सर देतो. फक्त तुम्ही तर विचारा मला. तुम्ही आता आजचं तुम्ही आंदोलनचं म्हणता, मी तुम्हाला 10 असं व्हिडिओ दाखवेल आजच्या आंदोलनचा, जेव्हा तिथे नेता मंडळी जमा झाली होती.
एकही पत्रकार परिषदमध्ये मराठीमध्ये बोलला का? एनसीपीचं दाखवतो, शिवसेनेचं दाखवतो, काँग्रेसचं दाखवतो, तर त्यांना फटकट कशाला नाही वाजवलं जेव्हा ते मराठी अस्मितासाठी तिथं जमलं होतं? तर त्यांना मराठीमध्ये बोलायला नाही गरज नव्हती का? ते नेता मंडळी तिथे हिंदीमध्ये बोलते, तुम्हाला ते चालतं, पण एक व्यापारीने तुम्हाला हिंदीमध्ये तुम्ही प्रश्न केल्यावर हिंदीवर जबाब दिला तर तुम्ही त्याला फटकवलं. ठीक आहे, ठीक आहे. आणखी काही मान्यवर या चर्चेत सहभागी झालेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे या चर्चेत सहभागी झालेत, त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे सुद्धा आहेत आणि भाजपचे उत्तर भारतीय नेते शैलेश पांडे सुद्धा आहेत. मी सगळ्यात आधी संदीप देशपांडे यांच्याकडे जातो. संदीप देशपांडेजी, तुम्ही म्हणालात की कोणाचाही माज आम्ही खपवून घेणार नाही, दादागिरी इथे येऊन करायची नाही. कोण माज दाखवतंय आणि कोण दादागिरी करताय? मुळात मला असं वाटतं, मी मगाचपासून चर्चा ऐकतोय, भारतीय जनता पक्षाचे पण प्रवक्ते होते आणि मीरा रोड भाईंदरचे व्यापारी पण होते. मला असं वाटतं चर्चा आपली चुकीच्या दिशेने चालली. मुळात त्याला मराठी बोलला नाही म्हणून मारलेलं नाही. आपण पूर्ण व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये अशी घटना घडली की तिकडनं हिंदी सक्तीच्या नंतरचा जो आमचा विजयोत्सव होता त्या प्रमाणे विजयोत्सव चाललेला. ते लोक पाण्याची बॉटल घ्यायला त्या दुकानात गेले. त्या माणसाने त्यांना विचारलं की किस चीज का आप रॅली निकाल रहे हो? आणि सांगितलं की बाबा ऐसा ऐसा हिंदी सक्ती का GR पीछे लिया है म्हणून आम्ही रॅली काढतोय. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की अच्छा, या मराठी कौन बात करता है मीरा रोड में? या तो सब हिंदी बात करता है. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे बाबा महाराष्ट्र आहे, इथे हिंदी नाही बोलत, महाराष्ट्रात कुठली भाषा बोलतात? तर त्या व्यापाऱ्यांनी माज दाखवला आणि म्हणाला, महाराष्ट्र में तो सब भाषा बोलते. याच्यानंतर त्याच्या कानाखाली बसली. म्हणजे मुळात त्याला मराठी येत नव्हतं म्हणून मारलं नाही, मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. ठीक आहे, हा नंबर 1 चा मुद्दा मला क्लिअर करायचा. काय झालं, घटना काय घडली, आपण चुकीच्या घटनेवर डिस्कशन नको करूया असं माझी प्रामाणिक विनंती आहे. घटना ही घडली. ठीक आहे संदीप देशपांडेजी, काय घटना आहे ती तुम्ही सांगितलेली आहे, पण हा मोर्चा नेमका मग आजचा कशासाठी होता? ज्या व्यापाऱ्यानं मगरुरी दाखवली, ऍटिट्यूड दाखवला, हा शब्द तुम्ही वापरला किंवा मनसे नेत्यांनी, त्याला मारहाण झालेली आहे, त्याच्या कानाखाली सुद्धा पडल्यात आणि त्याच्या विरोधात मीरा भाईंदर मधल्या इतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलाच नाही असं तरुण शर्मा म्हणतात. मग हा मोर्चा आजचा नेमका कशासाठी होता? त्याच प्रश्नाचं उत्तर मी देत होतो तुम्हाला. याच्यानंतर ही घटना घडली. ठीक आहे, आमच्या 2 लोकांनी कानाखाली मारल्या, आमच्यावर FIR झाला, विषय संपला तिकडे. त्याच्यानंतर आम्ही मराठी बोलणार नाही किंवा आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. याच्यानंतरचा मी अजून एक गोष्ट सांगतो जी इथे सांगणं मला आवश्यक वाटतंय. याच्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष तिकडचे अविनाश जाधव ते व्यापाऱ्याला भेटले. पोलीस स्टेशन मध्ये चर्चा झाली. पोलीस स्टेशन मध्ये याचं CCTV फुटेज उपलब्ध आहे. पोलीस स्टेशन मध्ये चर्चा झाली, काय झालं काय नाही. तो पण म्हणाला व्यापारी की बाबा नाही, माझ्याकडनं थोडं जास्ती बोललं गेलं, माझी ऍटिट्यूड दाखवला, माझी पण चुकी आहे. त्यांनी हा विषय तिथे पोलीस स्टेशनला मिटला होता. बरोबर. त्याच्यानंतर झालं की आपण दोघं प्रेस कॉन्फरन्स घेऊ की बाबा इथे असा काही वाद नाहीये, जे झालं ते गैरसमजुतीतनं झालं असं रात्री ठरलं. त्याच्यानंतर अचानक सगळे व्यापारी एकत्र आल्याने मोर्चा काढला. असं काय झालं? तो कोणाची फूस होती त्याला? या मुद्द्यावर पटकन एकदा तरुण शर्मांच्याकडून एक वक्तव्य घेऊ आणि त्याच्यानंतर चर्चेला पुढे नेऊयात. आपल्यासोबत नवनाथ बन सुद्धा आहेत. तरुण शर्मा, आपण आत्ता झालेलं वक्तव्य ऐकलं असेल. दरम्यान माझा प्रश्न पूर्ण होऊन आपलं उत्तर सुरू होण्यापूर्वी एक छोटीशी विनंती सगळ्याच आपल्यासोबतच्या मान्यवरांना करायची आहे की ज्या वेळेला आपण बोलत नसाल तेव्हा कृपया आपले स्पीकर बंद ठेवावेत, कारण प्रतिध्वनी सातत्यानं येतो आहे. मला तरुण शर्मा, आता आपण उत्तर द्या. मुद्दा 1 असा इथे, व्यापाऱ्यानं हिंदीच्या पेक्षा मराठी कमतर समजली, म्हणजे कमी दर्जाची समजली, म्हणून वाद झाला, असा एक नवीन तर्क इथे दिला जातोय. आणि त्या तर्काच्या बरोबरच हेही सांगितलं जातंय की सामंजस्याची भूमिका घ्यायची ठरली असताना रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन व्यापाऱ्यांनी का केलं? याचं उत्तर तुम्ही द्याल. पण तरुण शर्मा, हे पण सांगा की मग त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीची लोक आली होती का? आली होती तर त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं का? आणि तरुण शर्मा, हेही सांगा, महाराष्ट्रातला मराठी माणूस आमच्यामुळे आहे हे वक्तव्य तुमच्या आंदोलनातल्या सभांमध्ये झालं का? तरुणजी. मी काय म्हणतो, देशपांडे साहेबाला माहिती नसेल तर तिथे होतं नाही.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जेव्हा आम्ही तिकडे होते तेव्हाचे व्हिडिओ काढा, CCTV फुटेज काढा आमची दुकानाचे. जर त्यांनी असं म्हटलं कि हिंदी मराठी के विरुद्ध उसने एक शब्द भी बोला हो व्यापारी को, तो आपने 11 उसको लाफे मारे थे, हम 2 लाफे और मारेंगे जाके. अगर ये साबित करते. दूसरी कहाणी जो आज ये इधर बोल रहे देशपांडे साहेब यांनी म्हटलेलं आता 2 मिनिटापूर्वी की असं तिथे घडलं होतं, असं घडलं होतं. साहेब तुम्हाला माहितीच नाही काय घडलं होतं. तुम्ही म्हणता पोलीस स्टेशनला मला माहिती आहे काय घडलेलं. पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा आमचे व्यापारी बसले होते तुमचे लोकांनी येऊन आम्हाला काय म्हटलं की जर तुम्ही तुमची FIR पाठीमागे नाही घेतो तर आम्ही तुमच्यावर FIR करतोय. तर व्यापारीचा मोर्चामध्ये कुठेही दाखवा आम्ही मराठीचा विरोध या मराठीचा शब्द विरोध काय बनलेला आहे. तुम्ही तर आज इथे येऊन भारतचे लोक इथे येऊन भारतचं मीरा भाईंदरचे लोक सोडून बाकी सर्व येऊन इथे सर्व राजनीती करून गेले आमचे मीरा भाईंदरमध्ये. आणि हे राजनीतीचा फायदा कोणी घेणार. ते सर्व जे उमेदवार इथे आता कॅन्डिडेट आहे ते आले तिकडे. ठीक आहे. या ज्या आतल्या बाहेरच्या मुद्द्यावर तुम्ही ही चर्चा आणली, एक तांत्रिक मुद्दाही आपल्याला दुरुस्त करायचा आहे, तो म्हणजे प्रतिध्वनी काय येतोय तोही दुरुस्त करू. आणि दरम्यान पटकन एकदा नवनाथ मन यांच्यापर्यंत पोहोचू. त्यानंतर माझे सहकारी सौरभ पुढच्या चर्चेला आपल्यासोबत प्रश्नांच्या निमित्तानं सादर होतील. मला पटकन नवनाथ मन आपल्याकडून उत्तर हवंय. व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला, त्या व्यापाऱ्यांच्या मोर्चापासून भारतीय जनता पार्टीला स्वतःला दूर ठेवणं शक्य नव्हतं का? या मोर्चामध्ये उतरायची, या मोर्चाला समर्थन देण्याची आणि तसं दाखवण्याची गरज काय होती? ही चूक भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून झाली आहे का? नवनाथ बन. मी सुरुवातीलाच अतिशय स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीने तो मोर्चा काढला नव्हता. भारतीय जनता पार्टीची ना त्या मोर्चाला फूस होती. स्थानिक व्यापाऱ्यांनी तो मोर्चा काढला असेल आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी व्यापारी म्हणून सहभागी झाले असतील तर त्याच्याबद्दल मला कल्पना नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे आणि मराठीचाच अभिमान महाराष्ट्रात जपला पाहिजे याबद्दल भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. आणि त्याचबरोबर सक्तीच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची मारहाण करणं हे देखील आपल्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नाही. त्यामुळे त्याचंही समर्थन भारतीय जनता पार्टी करत नाहीये हे मी अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो. मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीने मोर्चा काढला गेला, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला का अजून कोणी काढला याबद्दल योग्य तो तपास पोलीस देखील करतील. त्याला आज उभाटा गटाने आणि मनसेने का उत्तर दिलं, कशा पद्धतीने मोर्चा काढलं याबद्दल त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. परंतु महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. महाराष्ट्र ही साधू संत महंतांची परंपरा असलेली समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आपण अनेक वर्ष इथं गुण्या गोविंदाने राहतो. महाराष्ट्र इथून पुढे देखील भाषिक सौहार्द बाळगत एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने राहिला पाहिजे यासाठीच भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील त्याच दिशेनं प्रयत्न करतायत. मला वाटतं महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे, अशा पद्धतीचे भाषिक वाद होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. अखिल चित्रेजी, मराठी माणसावर कोण दादागिरी करतंय, कोण महाराष्ट्रात माज दाखवतंय की त्या विरोधात मराठी माणसाला इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरावं लागतं, 2 पक्षांना मोर्चाची हाक द्यावी लागते? अखिल चित्रजी, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी टेक्निकल टीमला याबद्दल सांगितलेलं आहे. आवाज तुमचा दुरुस्त झाला की मी परत तुमच्याकडे येतो. शैलेश पांडे बऱ्याच वेळापासून आपल्या चर्चेत सहभागी झालेत. त्यांच्यानंतर संदीप देशपांडे यांची मला प्रतिक्रिया एका प्रश्नावरून घ्यायची आहे. शैलेश पांडेजी, आज जो मोर्चा निघाला, यापूर्वी जो मोर्चा निघाला होता व्यापाऱ्यांचा, तो भाजप पुरस्कृत मोर्चा असा वारंवार आरोप होत होता. आणि आज सुद्धा या मोर्चामध्ये भाजप विरोधातला, महायुती सरकार विरोधातला सूर बघायला मिळाला होता. त्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? कारण सरकारचे मंत्री प्रताप सरनाईक जेव्हा तिथे गेले तेव्हा जय गुजरातच्या घोषणा देऊन त्यांना हुसकावून लावण्यात आलं. बघा प्रसादजी, कसं आहे की आजचा जो मोर्चा होता तो पूर्णतः राजकीय मोर्चा होता, मनसेचा आणि उभाटा गटाचा होता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसला समर्थन करणारे अनेक संस्था होत्या, अनेक लोक होत्या. आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ची सत्ता आहे, म्हणजे सर्वात मोठा पक्ष आज भारतीय जनता पक्ष आहे, बडकट पक्ष आहे, शिवसेना आहे. त्याच्याबद्दल मनसे, काँग्रेस आणि उभाटा गटाची इथे जी संघटनात्मक बांधणी आहे ती खूपच कमजोर आहे. आणि मला असं वाटतं की
हे राजकीय खेळी खेळून स्वतःच्या पक्षाला नाम करण्यासाठी, बळकट करण्यासाठी हे केविलवाडा प्रयत्न आहे. आणि या मीराबाईंच्या शहराचा जो संस्कृती आहे, संस्कार आहे, तो खूप चांगला आहे. या इथे सर्व धर्माचे, सर्व जातीपातीचे, सर्व समाजाचे, सर्व प्रांताचे, सर्व भाषाचे लोक खूप मिळून मिसळून राहतात. मी सांगतो, व्यापाऱ्यांचा जो सभा होती, फक्त आणि फक्त सभा होती, तो आंदोलन नव्हता, तो मोर्चा नव्हता. मी पण ठामपणे सांगतो, फक्त त्या ठिकाणी डीसीपी प्रकाश गायकवाड स्वतः आले आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांना आपलं निवेदन दिलं. त्याच्यानंतर सर्व निघून गेले आणि जे व्हिडिओ वगैरे दिसतोय ते लोकांचा निघून जाण्या वेळीचा तो व्हिडिओ आहे. आंदोलन नव्हता. आणि दुसरी गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो, व्यापाऱ्यांचा जो विषय होता तो मराठी भाषेच्या विरोधात अजिबात नव्हतं, मराठी समाजाच्या विरोधात अजिबात नव्हतं. फक्त आणि फक्त ज्या 7 मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापारीला कानफड्यात मारला होता, कायदा हातामध्ये घेतलं होतं, त्याच्या विरोधामध्ये त्यांचं बोलणं होतं. एवढाच विषय होता. मला एक सांगा, पांडेजी, मी मध्ये आपल्याला यासाठी थांबवतो, तुम्ही याचाही खुलासा करा, कारण वारंवार काय आहे, तुम्ही असाल किंवा तरुण शर्मा जी असतील, या दोघांकडून सातत्यानं एक गोष्ट अधोरेखित केली जाते की तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही असं नाही, पण व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन केलेलं नाही, मराठीच्या विरोधात भूमिका घेतली नाही. मग जे व्हिडिओ आले ज्यात एक मोठा जमाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसत होता, हे नक्की व्हिडिओ जाणीवपूर्वक एका विशिष्ट हेतूनं प्रसारित केले गेले का? जर तुम्ही मोर्चा काढलाच नाही तर एवढ्या मोठ्या संख्येनं जी माणसं जमली होती ती एकत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आली, परत गेली, या सगळ्या क्रियेला तुम्ही काय म्हणणार आहात? तुमचा बचाव तुम्हाला वाटतोय खरा आहे, प्रामाणिक आहे? कसं आहे, हे जे तुम्हाला गर्दी व्हिडिओ मध्ये दिसते, संपूर्ण मीरा भाईंदर वरून व्यापारी आणि सर्व समाजाची लोक जमा झालेली. कोण भाईंदर वेस्ट वरून आला, कोण मीरा रोड वरून आला, कोण भाईंदर ईस्ट वरून आला, कोण काशी मीरा वरून आला. आणि जेव्हा जी सभा संपली, सभेचा स्थान खूप छोटा होता म्हणून लोक रोडवर तुम्हाला गर्दी दिसते, कारण प्रचंड आक्रोश होता ना मीरा भाईंदर शहराच्या लोकांमध्ये. ही घटना अशी पहिल्यांदा घडलेली की कुणाच्या असं झापड मारलं होतं. आणि दुसरी गोष्ट बघा, आज प्रताप सरनाईक हे महायुती सरकारचे मंत्री आहेत, मंत्री, परिवहन मंत्री, ते मराठी नाही आहेत का? त्यांच्यावर बॉटल मारला गेला, आज त्यांच्यावर बॉटल मारलं गेलं, त्यांना तिथून हकलवायला लावलं. ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? सांगा मला. तुम्ही नेहमी नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता नाव घेताय. अरे नरेंद्र मेहता साहेबांचा काय संबंध आहे या विषयाशी? ते त्या दिवशी व्यापाऱ्यांची मीटिंग होती, त्यावेळी ते विधानसभेमध्ये होते. त्यांनी काही बोललंच नाही या विषयावर. त्यांनी आणि स्पष्टपणे बघा, आम्ही आताही सांगतो, व्यापारीला जे मारहाण झाला, आम्ही त्या व्यापाऱ्याबरोबर आहेत, आम्ही मराठी भाषेबरोबर आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, या महायुती सरकारने केलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस. ठीक आहे शैलेशजी, तुमचा मुद्दा पोहोचलाय. मला संदीप देशपांडे आणि अखिल चित्रे यांच्याकडून सुद्धा उत्तर घ्यायचं आहे. संदीप देशपांडे, शैलेश पांडे यांनी आरोप केलेला आहे की हा मराठी माणसाचा मोर्चा नव्हता, तर हा केवळ 2 राजकीय पक्षांचा मोर्चा होता. मग तो का व्यापाऱ्यांचा मोर्चा होता? एवढे व्यापारी कधी एकत्र आलेले बघितलेत काय? भारतीय जनता पक्षाने व्यापाऱ्यांच्या नावावर काढलेला मोर्चा होता तो. कोणी मारहाण केली होती? आता आहे ना, मी तुमचं ऐकून, पांडे, तुमचं ऐकून घेतलं तर माझं ऐकायचं, कळलं? मी तुमच्यामध्ये बोललो नाही. हा, मुळात विषय असा आहे की ज्या पद्धतीने, मी पुन्हा एकदा सांगतो, तो व्हिडिओ असेल तर माझी विनंती आहे आपल्याकडे, या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो म्यूट न करता तो व्हिडिओ पूर्ण लावा. तो व्यापारी काय ऍटिट्यूडनी बोलत होता, कशा पद्धतीने बोलत होता आणि मराठी भाषेबद्दल काय बोलला. मोर्चा काढून ताकद कोणाला दाखवताय तुमची? तुम्ही जर ताकद दाखवणार तर आम्ही पण ताकद दाखवणार. आणि आजचा मोर्चा कुठल्या पक्षाचा नव्हता, मराठी माणसाचा मोर्चा होता आणि सगळा मराठी माणूस एकवटला होता. आणि याचं कारण, तो दडपण्याचा प्रयत्न केला. तुम्ही व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिलीत ना, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केलेत ना, आमच्यावर पण करायचे होते गुन्हे दाखल. आम्हाला एक नाही, त्यांना एक नाही, हे कुठलं काम आहे? या मुद्द्यावर नवनाथ बन यांना बोलायला लागेल. या मुद्द्यावर नवनाथ बन यांच्याकडून उत्तर लागेल, कारण भारतीय जनता पार्टीच्याकडे गृह विभाग आहे आणि नवनाथ बन यांच्यानंतर पुढचं खुलासेवार उत्तर आपल्याला तरुण शर्मांकडून घ्यायचं आहे. मला पटकन नवनाथ बन याचा खुलासा करा. एकाला परवानगी दिली जाते, एकाला परवानगी नाकारली जाते, असं मुळात घडलंय का?
दुसरा मुद्दा याच्यात पटकन याचाही खुलासा करायला हवा. भारतीय जनता पार्टी आंदोलनाच्या निमित्तानं अपपरभाव करते आहे का? अजिबात नाही. प्रसादजी, सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट सांगितलेली आहे की मोर्चाला परवानगी दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मुद्द्यावर शांततापूर्व निषेध करण्याचा, मोर्चा करण्याचा आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आम्हाला याच रस्त्याने जायचं आहे, आम्हाला इथूनच जायचं, अशा पद्धती काही आग्रहाची भूमिका तिथल्या आंदोलकांनी घेतली. त्याच्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भामध्ये मोर्चाला परवानगी देण्याबद्दल थोडासा वाद झाला. परंतु गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलिसांना सांगितलं की मनसेला मोर्चा काढायचा असेल, उभाटा गटाला मोर्चा काढायचा असेल तर त्यांना मोर्चा काढू द्या, त्याबद्दल काही आक्षेप नाही. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर ती मात्र पोलिसांनी त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. याबद्दल देवेंद्रजींनी त्यातल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे देखील आदेश दिलेले आहे की अशा पद्धतीने मोर्चाला परवानगी का दिली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे की मोर्चा काढायचा असेल तर त्याला काही हरकत नाही. परंतु मराठीच्या नावावर राजकीय झेंडे घेऊन, म्हणजे आज उभाटा गट आणि मनसे या दोघांनी राजकीय, आज एकही राजकीय झेंडा त्या अख्ख्या मोर्चात नव्हता. प्रताप सरनाईक हे मोर्चामध्ये सहभागी. संदीपजी माई बोलतोय, मी बोलणं झाल्यानंतर तुम्ही उत्तर द्या. प्रताप सरनाईक आले होते. प्रताप सरनाईक मराठी आहेत का नाहीत? प्रताप सरनाईक, संदीपजी माझं ऐकून घ्या. प्रताप सरनाईक मराठी आहेत. प्रताप सरनाईक हे मराठीचे आमदार आहेत. प्रताप सरनाईक या राज्याचे मंत्री आहेत. ते मोर्चामध्ये आले असताना 50 खोके एकदम ओके ही घोषणा कुठल्या मराठी मोर्चामध्ये दिली जाते? 50 खोके एकदम ओके ही घोषणा राजकीय आहे का मराठीसाठीची आहे? ती घोषणा चुकीची दिली गेली, आम्ही समर्थनच नाही करत. मंत्र्यावर बॉटल फेकण्याचा या मोर्चामध्ये प्रताप सरनाईकजी यांच्यावर बॉटल फेकण्याचा प्रयत्न जर का मोर्चात होत असेल तर त्याचा राजकीय अजेंडा स्पष्ट होतो. उभाटा गटाला जाणीवपूर्वक हा राजकीय मोर्चा करायचा होता. मनसेची भूमिका कदाचित मराठीसाठी असेल, परंतु उभाटा गट जाणीवपूर्वक याला राजकीय आंदोलन देत होता आणि 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे हा मोर्चा मराठीचा होता का राजकीय होता याबद्दल शंका निर्माण होते. ठीक आहे. शैलेश पांडे यांना माझा पुढचा प्रश्न. संदीप देशपांडेजी, तुम्हाला काही बोलायचं आहे नवनाथ बन यांनी दिलेल्या उत्तरावर? सांगायचंय, जे प्रताप सरनाईकांच्या बाबतीत झालं त्याचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. ती घटना व्हायला नको. आमच्या अविनाश जाधवनी उलट त्यांचे आभार मानले की त्यांनी मराठी म्हणून एक भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो. आणि मराठी माणसाचा मोर्चा होता तिकडे अशा प्रकारे वागणं योग्य नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. ठीक आहे. एक मराठी माणूस म्हणून स्वागतार्ह भूमिका गेली आहे संदीप देशपांडे यांनी, त्याचं स्वागत करायला हवं. शैलेश पांडेजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. मराठी हिंदी किंवा मराठी अमराठी अशा वादाला राजकारणासाठी जाणीवपूर्वक चिथावणी दिली जाते का? शत्रू आहेत, भाजप थोडी शत्रू आहे आमचा, भाजप पण मित्र आहे. ठीक आहे. शैलेश पांडेजी, मित्रांना उभाटा गटाला तुम्ही पण आमचे मित्र आहात, जुने मित्र आहात. ओके एकदम ओके अशा तुम्ही पण मित्र आहात आमचे. नाही, आम्ही पण मित्र आहोत. प्रत्येक गोष्टीत निश्चितपणे संदीपजी, आम्ही देखील मित्र तुम्ही पण मित्र आहात. खूप गोष्टी सांगतो तुम्हाला, जी आर रद्द करा. संदीपजी, आम्ही मित्र आहोत, परंतु तुम्ही कुठे शत्रू आहात? नव्याने तुमची जवळीक वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघा, आमची भूमिका जरा 50 खोके एकदम ओके किंवा अशा पद्धतीचं मंत्र्यांवर बॉटल फेकणं योग्य नाहीये, हे आम्ही त्याचं समर्थन करत नाही. जसं तुम्ही ते व्यापाऱ्यांच्या बोलण्याचं समर्थन करत नाही ना, तसं आम्ही पण समर्थन नाही करत. नवनाथजी, ठीक आहे. शैलेश पांडे यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. शैलेश पांडेजी, राजकारणासाठी मराठी अमराठी किंवा मराठी हिंदी अशा वादाला जाणीवपूर्वक चिथावणी दिली जाते का? शैलेश पांडे, बघा कसं आहे, हे मला तर असं वाटतोय की स्वतःची पोळी भाजण्यासाठी, स्वतःचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व राजकीय खेळी मनसे आणि उभाटा गटाने केलेली आहे, काँग्रेसला सोबत घेऊन. नाहीतर मला सांगा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा गेल्या 60-70 वर्षापासून जे महाराष्ट्राची मागणी होती, ती मागणी कुणी पूर्ण केली? ती भाजपने केली ना, भारतीय जनता पक्षाने केली ना, नरेंद्र मोदीजींनी केली, देवेंद्र फडणवीसजींनी केली. आज मीराबाईंदर शहरामध्ये आमच्या आगरी कोळी समाज हे भूमिपुत्र आहेत, त्यांच्यासाठी आगरी भवनचं निर्माण आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केली. माझ्या घराच्या बाजूमध्ये आहे, खूप भव्य दिव्यता काम चालू आहे, त्यांना जमीन दिली आपण. मराठा भवन आता निर्माण चालू आहे मीरा भाईंदर मध्ये. अनेक कार्य आपण करतोय. आणि मला एक सांगा, मराठी
भाषेला प्रत्येक भारतीय जनतापेक्षा जास्त कोण मराठी भाषेला मान सन्मान देतो? आज देवेंद्र फडणवीस जे मराठी नाही आहेत का? आज नितीन गडकरी जी मराठी नाही आहेत का? आज मला सांगा, रवींद्र चव्हाणजी कोकण सुपुत्र आता झाले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष, ते मराठी नाही आहेत का? नवनाथ बन आता प्रवक्ते आहेत, ते बोलतात ते मराठी नाही आहेत का? अरे मी शैलेश आहे. पांडे, मी स्वतः मराठी आहे ना. मी शैलेश पांडेजी, हा वाद आणि ही यादी अजून लांबू शकते. मला वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चेला पुढे न्यायचं गरजेचं असल्यानं मला एक पटकन प्रश्न विचारायचा आहे, तो आपल्या सोबत असलेल्या तरुण शर्मा यांना. तरुणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? आजच्या मोर्चातून जर समजा कुठला इशारा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो स्पष्ट आहे. 1, माज दाखवायचा नाही. 2, व्यापारी आहात, व्यापार करा. आपल्याला या प्रकारचे 2 इशारे ऐकल्यानंतर महाराष्ट्रात व्यवसाय करताना भीती वाटते का? सर, माझा तुम्ही हे 2 प्रश्न विचारला, त्याच्याचं उत्तर देतो. पण त्याच्यापेक्षा संदीप देशपांडे साहेब म्हणत होता की तुम्ही तिथे मोर्चा काढला होता म्हणून, आणि ते व्हिडिओबद्दल बोलत होता की सायलेंट व्हिडिओ काढा, ते व्हिडिओ. तर ते व्हिडिओ आम्ही स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशनला देऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये एकही शब्द काढा. आणि दुसरा त्यांचं मत होता, ते पण एकदम क्लिअर करतो. आम्ही जेव्हा तिथे आमची जेव्हा सभा घेतली होती, आमचे मेसेजेस बघा, आमचे सर्क्युलर बघा, जे आम्ही व्हॉट्सअपला पाठवले होते. आम्ही व्हेरी स्पेसिफिक लिहिलं होतं की आम्ही सभा घेतो, त्याच्यानंतर आमचे निवेदन घेऊन आम्ही DCP ऑफिसला जाणार. जेव्हा आमचं निवेदन DCP ऑफिसरनं तिथेच घेतलं होतं, त्याच्यानंतर आमची सभा संपली होती. आणि आमचे जे व्यापारी आहे ना साहेब, लहान व्यापारी आहे, ते स्वतःहून चालून आले होते, कोणी ऑटो घेऊन आलं होतं. जेव्हा तिथे इतकी मोठी माणसाची रांगली जमली, तेव्हा ऑटो आणि गाडी सर्व बंद झाली. म्हणून आम्ही सगळे तिथून निघाले होते. ते पैदल चालून आम्ही आमच्या दुकानावर गेले, कोणी आमच्या धंद्यावर गेले आणि कोणी तिथे नाश्ता करायला गेले. ठीक आहे, एकही ठीक आहे. पण तरुणजी, जो सातत्यानं गेले काही दिवस एक वाक्य वापरलं जात आहे की बेपारी आहात तर बेपार करा, असं म्हणत तुम्हाला एक इशारा दिला जातो आहे. दुसऱ्या बाजूला असं सुद्धा सांगितलं जात आहे की माज दाखवायचं नाही. या 2 गोष्टी तुमच्याकडून मुळात घडतायत का, की तुम्ही व्यापाराच्या ऐवजी राजकारण करताय आणि तुम्ही माज दाखवू लागलेले आहात? हे 2 आरोप पटतायत का तुम्हाला? मी तुम्हाला तेच सांगतो, आजचे जे यांचे भाषण होते तिकडे स्टेशनला, ते आम्हाला माज नाही, आम्हाला भीती टाकायला दिलं होतं की तुम्हाला फक्त इथे मार खायचं आणि काम करायचं. अखिल चित्रेजी, वारंवार एक आरोप केला जातोय सगळ्यांकडून की राजकारणासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निघालेला हा मोर्चा होता, त्याचा मराठी माणसाशी काही संबंध नाहीये. आणि एक प्रकारे व्यापाऱ्यांमध्ये या मोर्चामुळे असुरक्षित वातावरण सुद्धा तयार झालं, असा आरोप तरुण शर्मा करतायत. तुमची प्रतिक्रिया याबद्दल? माज आहे ना, माज घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण मी आता इकडे स्पष्ट करतो की आपण एक आर्ग्युमेंट साठी जर हे खरं जरी मानलं की तिकडे जो काही प्रकार घडला तो चुकीचा घडला, चला आपण आर्ग्युमेंट हे मान्य करू, तर त्याच्यानंतर या पूर्ण समाजाने इकडे मोर्चा काढला. व्यापारी इकडे व्यापार करायला आलेत की राजकारण करायला आलेत? त्यांनी तिकडे इतका मोठा मोर्चा काढून काय सिद्ध करायचा प्रयत्न केला? शैलेश पांडेजी, आपण अखिल चित्रेंचं उत्तर घेऊयात, मग मी तुमच्याकडे येतो. संदीप देशपांडेंकडे सुद्धा मला जायचं. अखिल चित्रे, तुम्ही बोला. नंतर शैलेशजी, त्यांचं झालं की मी तुमच्याकडे येतो. शैलेशजी प्लीज. हा, अखिल चित्रे बोला. जर तुम्ही मराठी माणसाला तुमची ताकद दाखवली तर ठीक आहे, परत एकदा अखिल चित्रे यांच्यापर्यंत त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. शैलेश पांडे यांचं नेमकं काय म्हणणं होतं ते थोडक्यात जाणून घेऊन मग मी संदीप देशपांडेंकडे जातो. शैलेशजी, थोडक्यात उत्तर प्लीज. परिणाम झाला ते लहान लहान मुलांवर काय परिणाम झाला? एका बापाला मारलं आणि एका ते अविनाश जाधव बोलवत होते, माझा 19 वर्षाचा कार्यकर्त्यांनी मारला. अरे 19 वर्षाच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुणाला मारला? आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला मारला. अरे तुम्ही आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला मारतात, मारहाण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा कायदा तोडवतात, संविधान हातामध्ये घेतात, कायदा हातामध्ये घेतात. हे चुकीचं आहे. हे एकदम चुकीचं आहे. पांडेजी, एका गोष्टीचा खुलासाही करा ना. वारंवार इथे मगापासून काय सांगितलं जात आहे की व्यापारी आता राजकारण करू लागलेले आहेत. जे व्यापारी परराज्यातून महाराष्ट्रात आले ते राजकारण करतायत आणि त्या विरोधातला हा राग आहे. हा मुळात आरोप तुम्हाला पटतोय का? दुसरा मुद्दा, ज्याचं उत्तर थोड्या वेळापूर्वी तरुणजींनी थोडंसं अर्धच दिलं की व्यापाऱ्यांना माज आला, ही भाषा पण तुम्हाला पटतेय का?
बघा कसं आहे प्रसादजी, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि याचं उत्तर देतो. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कवी भूषणजी होते. कवी भूषणजी हे कुठले होते? उत्तर प्रदेशातून आलेले. ते ब्रज आणि हिंदी भाषेमध्ये कविता लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा गुणगान त्यांनी गायला होता. छत्रपती संभाजी महाराज त्यांचे मित्र आणि त्यांच्या सोबत असलेले कवी कलश हे मथुरेचे होते. ब्रज भाषा आणि हिंदी भाषामध्ये ते कविता करायचे आणि महाराजांसोबत छत्रपती संभाजी महाराजांसोबत पहिलं त्यांची हत्या केली मुघलांनी. मग संभाजी महाराजांचे असे ते मित्र होते. आपलं जीव दिलं, बलिदान दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे गुणगान या दोघे कवींनी केली. आज कित्येक कवी आहेत ज्या महाराष्ट्राचं गुणगान करतात. अरे मी मराठी ठीक आहे, 5 पिढ्यापासून मी या महाराष्ट्रामध्ये आहे. मी स्वतःला महाराष्ट्रीयनच मानतो, मराठीच मानतो. मला तर ना शाळेमध्ये हिंदीपेक्षा जास्त मराठीमध्ये मार्क्स मिळायचे. मी सर्वांना बरोबर गुणागोविंदाला राहतो. हे असं कधी प्रश्नच नव्हतं. पण आज ह्यांचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व मनसे आणि काँग्रेसचा धोक्यात आलेला आहे. आजच्या मोर्चामध्ये बघा कोण आलेले, सर्व टोपी लावून आलेले. खूप मोठा आरोप करताय तुम्ही. संदीप देशपांडेंजी, तुम्ही आरोप ऐकलाय, राजकीय अस्तित्व धोक्यात आलाय आणि त्यातून सुरू झालेली धडपड म्हणजे अशा पद्धतीचे मोर्चे आणि व्यापाराला मारहाण, अशा पद्धतीची कृत्य, असं शैलेश पांडे यांचा आरोप आहे. बोरीवली गावाला आता पांडेजी, आता मी बोलतोय तुमच्यामध्ये, मी बोललो नाही. पांडेजी, आता देशपांडेंकडून उत्तर घेऊयात आपण. तर एक पटकन आता मुद्दा मी तरुण शर्मांपर्यंत सौरभ नेतो आहे, कारण चर्चेला आपण आता शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय वेळेच्या मर्यादेमध्ये. मला पटकन तरुणजी एका गोष्टीचा खुलासा करा. तुमच्याकडून एक खूप महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य थोड्या वेळापूर्वी आलं. तुम्ही असं म्हणालात, ज्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये तुम्ही आता आहात, की व्यापारी म्हणून तुम्ही घाबरलेले आहात, चिंताग्रस्त आहात. काय होणार आहे यानंतर? तुम्ही काही तुमची दुकानं काही बंद कराल, महाराष्ट्रातून व्यापार स्थलांतरित कराल, की तुम्ही तुमच्या व्यापाराच्या बाबतीत काही मर्यादा आखून घ्याल? माझं हे मत आहे की आता सर्व व्यापारी व्यापार करताना लक्ष ठेवणार की कसा व्यापार करायचा आहे. कारण आज जे घटना घडली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जे यांच्या साहेबाचं जे म्हटलं होतं त्याप्रमाणे कोणीही पार्टी विरोध नाही आले, ते सर्व याच्यासाठी विरोधाला आले कारण सर्वांना इलेक्शन दिसतोय समोर आणि ते इलेक्शनमध्ये परत आम्ही व्यापारीला यूज करणार सर्व पार्टी. आता एक म्हणणार मी तुमच्या बचावसाठी आली आणि एक म्हणणार मी तुमच्या विरोधासाठी आले. तर ते स्वतःची राजकारणसाठी सर्वांनी व्यापारीला कसं परत यूज करायचं त्यावर चाललेलं आहे सर्व घटना. हे घटना याच्यावर चाललेच नाही की मराठीचा व्यापार झाला की मराठीचा अपमान झाला. हे सर्व हे झाले की कोण व्यापारीचे वोट घेणार आणि कोण मराठी माणसाचे वोट घेणार. ठीक आहे नवनाथ बन, हेच मला तुमच्याकडे यायचं आहे, पण अखिल चित्रे परत एकदा कनेक्ट झाले आहेत. अखिल चित्रेजी, एक महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की मराठी हिंदी या वादाला जाणीवपूर्वक फूस लावली जात आहे का, त्यातून कोणाची राजकीय हेतू हे साध्य केले जात आहेत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यात कालचं निशिकांत दुबे यांचं वक्तव्य सुद्धा जोडून बघा. परत एकदा काही कारणांमुळे अखिल चित्रेंचा आवाज येत नाहीत. नवनाथ बन यांना हाच प्रश्न. सौरभजी, मी सुरुवात आधी एक स्पष्ट करू शकतो की संदीप देशपांडे म्हणाले की मराठीला अभिजात दर्जा देऊन कोणी उपकार केला नाही. भारतीय जनता पार्टीची भावना देखील उपकाराची नाही, मराठीची सेवा करण्याची भावना भारतीय जनता पार्टीची अगदी सुरुवातीपासून आहे. जे 60 वर्षामध्ये काँग्रेसला जमलं नाही किंवा इतर कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीने केलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. ही उपकाराची भाषा अजिबातच नाही. माय मराठीची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीला आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळाली, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे मराठी माणूस म्हणून. आणि ज्या पद्धतीनं भाषिक मुद्द्यावरून राजकारण केलं जातं आणि ज्या पद्धतीनं हिंदी मराठी वाद आपल्या राजकीय फायद्यासाठी, आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षांकडनं केलं जात असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध केला पाहिजे. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे, संत महंताची परंपरा आहे. किमान त्या परंपरेला नख लावण्याचं काम आपल्या राजकीय स्वार्थासाठी इतरांनी करू नये, एवढंच मला म्हणायचं आहे. जी, पण मला वाटतं तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नवनाथ बनकडून. सब गोलंकार उत्तर थोडंसं नवनाथ भट यांनी दिलंय, हरकत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेतून त्यांनी उत्तर दिलंय.
अखिल चित्रेजी तुम्ही कनेक्ट झालात. मला माझा मी परत एकदा तुम्हाला तो प्रश्न विचारतो. मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय का? राजकीय हेतू कुठे या माध्यमातून साध्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? 100% राजकीय हेतू साध्य करायचा प्रयत्न केला जातोय, पण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीनी पुरस्कृत केलेले जे काय हे आहेत ना व्यापारी, जे स्वतःला व्यापारी म्हणत आहेत, पण स्वतःचा व्यापार करायचं सोडून रस्त्यावर उतरून स्वतःच्या समाजाची ताकद दाखवायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रात. जर अशा प्रकारची ताकद दाखवायचा प्रयत्न केला तर सर्व मराठी माणूस एकवटणार आणि त्याची आज झलक, त्याची चुणूक आज मीरा भाईंदर मध्ये दाखवलेली आहे. म्हणून ह्यांनी अशा प्रकारचे जे काय त्यांचे हे चालू आहे ना थैथयाट ते त्यांनी बंद करावं. आणि भाजपाच्या आमदारांनी पण हे मागणं मराठीबद्दल बोलण्याचाच अधिकार नाहीये. हो, तुम्ही मला शिकवू नका हो, आम्हाला काय बोलायचा अधिकार आणि काय बोलायचा अधिकार नाहीये. तुम्हाला किती अधिकार आहे ना तो आम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगणार, कारण तुम्ही तुम्ही पहिल्यांदा मराठीची गळचिपी करून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यामुळे तुम्ही मराठीबद्दल सांगू नये. तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सक्ती झाली होती हिंदीची, त्यामुळे उभाटा गटाला तर मोर्चा करण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला किती अधिकार आहे ना तो पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. जे सत्य आहे ते स्वीकारा, नवीन बांधण्याचा विषय नाही. जे सत्य आहे ते स्वीकारा. अखिलेशजी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी 1ली ते 12वी पर्यंत हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे उभाटा गटाला मराठीबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. राज ठाकरे यांची भूमिका एक प्रामाणिक आहे, पण उद्धव ठाकरे यांची भूमिका अतिशय दुटप्पी आहे. त्यांना अजिबात मराठीबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये. तर घाबरून मागे जाता शेपटी घालून. कसलं सरकार चालवता आज एका महाराष्ट्राचं? मराठी माणसावर हिंदी सक्ती तुमच्या सरकारमध्ये केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती झाली होती आणि त्याबद्दलच्या धोरणावर स्वाक्षरी उद्धव ठाकरेंची आहे. त्यामुळे आज जे काही तुम्ही करताय ते पूर्णपणे नौटंकी आहे. याला फक्त नौटंकी म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा उभाटा गटाने अशा पद्धतीने मोर्चा करण्याचा अजिबात अधिकार नाहीये. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात तो निर्णय झाला होता आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती आली होती. त्यामुळे उभाटा गटाने ही नौटंकी थांबवली पाहिजे. या वादात हस्तक्षेप याच्यासाठी कारण वेळ जातोय. दुसरा मुद्दा, या चर्चेत पुढे जाणं गरजेचं आहे. मला पटकन खुलासा लागेल आणि त्याच्यासाठी उत्तर आधी अखिल चित्रे आपल्याकडून लागेल. थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्रातले व्यापारी प्रतिनिधी म्हणून आपल्या चर्चेत जे सहकारी आहेत, तरुण शर्मा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की व्यापारी घाबरलाय. तुम्हाला वाटतं महाराष्ट्राची छबी ही देशामध्ये व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन न देणारं राज्य म्हणून व्हावी आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना या राज्यातून निघून जायला भाग पाडलं जावं, अशी छबी महाराष्ट्राची व्हावी असं आपल्या पक्षाला, आपल्या गटाला वाटतं का? अखिलजी. बरं, मी उत्तर देतो त्याआधी या बंडचा ना आवाज बंद करा, त्याच्यानंतर मी बोलतो. मध्ये ते बोलत असतील तर मला बोलता नाही येणार. जी, माझी विनंती आहे की इतरांनी कृपया अखिल चित्रेंचं उत्तर पूर्ण होऊ द्यावं, म्हणजे आपल्याला प्रत्युत्तर घेता येतील. अखिलजी, आपण बोला, 1.5 मिनिट आहे. इथे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची परिस्थिती नाही. शैलेशजी, अखिल चित्रे काय म्हणतात ते आधी बघूयात ना आपण, मग मी तुमच्याकडून नवनाथ बन यांच्याकडे पण बाजू जाणून घ्यायला येतो ना. बिलकुल. बोलत जाऊ नका, माईक दिलाय म्हणून वाजत जाऊ नका. पहिले समजून घ्या कोण काय बोलताय ते. कुठच्याही गोष्टीला तुम्ही धमकी समजला ना तर त्याला काही कोणी करू शकत नाही. मग तुम्हाला जे समजायचं तुम्ही समजा. धमकी देऊ नका, तुम्ही धमकी देऊ नका. अहो, तुम्ही थोडा मेंटली रिटार्डेड आहात का? तुम्हाला कळतं का समजून नाही? तुम्हाला समजत नाहीये, समजायचं नाहीये का समजूनच घ्यायचं नाहीये? मी पण तुमचंच सारखं आहे, तुमचंच सारखं आहे मी पण. मग वागा, मग व्यक्तीसारखे वागा, व्यवस्थित समजून घ्या माणूस काय बोलतोय, त्याच्यानंतर व्यक्त व्हा. जो जसं वागतो त्याच्या बरोबर आम्ही तसंच वागणार. हा, तसंच वागणार. तुमचे कान चेक करायला पाहिजे मग येऊन तिकडे. हा, तुमचेच होईल. तुम्हाला नीट ऐकू नये, तुमच्या कानाच्या चेकअपची गरज आहे. ही भाषा, अखिलेशजी चित्रे, हीच भाषा योग्य नाहीये की कोणाचे कान चेक करणार. डॉक्टर कान चेक करावं लागेल ना, आता त्याचे कान वाचतात, त्याला समजत नाही तर कान ही चेक भाषा करायला लागतील. करून हे महाराष्ट्राच्या राजकारण यांची जमिनीखालीची वाळू सरकलेली आहे म्हणून हे अशी जमिनीखालीची भाषा वाळू, करतात. पहिला जरा नीट बोलायला शिका मराठी. व्यापाऱ्यांना तुम्ही व्यापाऱ्यांवर हातमार करतात, तुम्ही मारपीट करतात, संविधान हातामध्ये घेतात, कायदा हातामध्ये घेतात, धमकी देतात.
हे महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हे महाराष्ट्राचे तुम्ही इथे संस्कार बाहेरून नाहीये. येऊन ना पांडे फांडेनी इकडे येऊन महाराष्ट्रात आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती शिकवायची गरज नाहीये. तुम्ही तुमची संस्कृती अरे, जपा, आम्ही आमच्या संस्कृतीचं काय ते तुमच्यापेक्षा बघू. तुमच्यापेक्षा मला जास्त महाराष्ट्राची संस्कृती माहिती आहे, संस्कार हो, माहिती ते आहे. कळतंय, ते तुम्ही- दिसतंय, ते तुम्ही- समजतंय आणि ते ऐकू पण तुमच्यासारख्या येतंय. माणसाकडून मला शिकायची गरज नाहीये. तुम्ही हा, काय भारतीय शिकवताय? जनता जनाब, पार्टीची एजन्सी उर्दू- सोडा अरे आणि उर्दू व्यवस्थित मध्ये आपला व्यवहार आणि व्यवसाय उर्दू सांभाळा. मध्ये बॅनर लावणारे, एजंटचं काम उर्दू करू मध्ये नका बॅनर इकडे. लावणारे आणि हिंदूचे अपमान करणारे आणि एक हिंदू मिनिट हिंसक एक आहे. मिनिट, हा भाषेचा मुद्दा धर्मापर्यंत जाण्याची गरज नाही, आत्ता या क्षणाची गरज नाही, आपण या टप्प्यावर येऊच, कारण याही टप्प्यावर चर्चा करायची आहे. पण जो मूळ मुद्दा आपण अखिल चित्रेंपर्यंत नेला होता त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. ते उत्तर देत असतानाच शब्दाला शब्द भिडत चालले आहेत. अखिल चित्रे, वेळेची मर्यादा कायम आहे, 1.5 मिनिट आपल्या हातात आहे, पटकन उत्तर द्या. महाराष्ट्र उद्योगस्नेही नाही हे चित्र निर्माण तुम्हाला करायचं आहे का? महाराष्ट्रात अशा कोणत्याही प्रकारची परिस्थिती नाही. ती परिस्थिती असे पांडे आणि शर्मा सारखे एखादे कोणतरी बाकी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली नाहीये. आपण आपले रिपोर्टर्सना जर पाठवलं सगळीकडे मुंबईभर किंवा इतर रिजन मध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची कुठलीही बोलताना परिस्थिती तुमचे कुठेही शब्द उद्भवलेली वापरायचा नाही. जरा प्रयत्न बघा, जरा तुम्ही परत काय म्हणता. हा, अखिल चित्रे, तरुण शर्मा आपल्याला काही उत्तर देऊ इच्छित आहेत. अरे मला त्यांचं उत्तर ऐकण्यात रस नाहीये. मी जे महाराष्ट्रासमोर मांडलेलं आहे ते महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. मला असं आणि वाटतं आम्हाला माझा कुठे आवाज तुमचं नीट द्रस आहे, तुम्ही तुमच्यापर्यंत म्हणून इथे आले पोहोचलेला का आहे. आम्हाला द्रस नव्हतं. कशाला तुम्ही भाईंदरला आला, तुम्ही द्रस नव्हतं तर तुम्हाला काय भाईंदरला गरज होती? कशाला आम्ही आलो तर तुम्हाला का? बोलवलं भाईंदर का होतं गुजरात भाईंदरला. मध्ये आहे का? भाईंदर कुठे आहे? गुजरात मध्ये आहे? हा. हा, भाईंदर महाराष्ट्रात आता आहे. तेच तुम्हाला विचारतो. आता तुम्ही हा. जे म्हटलं की गुजरातला आहे, तर महाराष्ट्रात आम्हाला आहे बोलायला भाईंदर. परवानगी तुमच्याकडून घ्यायला हा, लागणार का? उत्तर प्रदेश मध्ये नाहीये. मीरा रोड भाईंदर उत्तर हा. प्रदेश मध्ये नाहीये. तर तुमच्याकडे पण आम्हाला परवानगी नाही पाहिजे काय, कशा बोलायचं आणि काय बोलायचं. मी तुम्हाला काय परवानगी देत पण नाहीये. मी बोललो, तुम्ही काय बोलताय ते ऐकण्यात मला स्वारस्य नाहीये. त्याची मूर्खासारखं गरज पण मध्ये आहे. परवानगी तुम्ही देणार कोण आहे? मला जसं तुम्ही रोज बुक घेऊन उभे राहता तरुण शर्माजी, एक प्रतिक्रिया पटकन आली, आता ऐकली का आपण? हो साहेब, तुमच्या पूर्वी आमचे वडील इथे भाईंदरला राहतात. तुम्ही काय आम्हाला विचारता जग मारायला आला? मला तर वाटतं तुम्ही इथे तुमची राजकारणसाठी आले होते. तुम्हाला कोणी एक वोट देत नव्हतं. तुमच्याकडे नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही. एवढी जर खाज होती तर इथे कशाला झक मारायला आलात तुम्ही? हा? मला 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 अरे, तुमची सौरभ, पण आपल्याला या राजनीती ते खाते तर चर्चेत तुमची इथे गळीत सांगावं लागेल. आपण आपला संताप व्यक्त करू शकता, शब्दांची मर्यादा पाळा. प्रत्येकालाच ही सांगणं गरजेची गरज आहे. एक प्रश्न इथे तरुण शर्माजी आला की महाराष्ट्र उद्योग स्नेही जर नसता तर तुम्हाला परराज्यातून इथे येऊन व्यापार करायची गरजच का निर्माण झाली असती? आपलं उत्तर यावर लागेल. कृपया सगळ्यांनी शब्दाच्या मर्यादा पाळायच्या आहेत. त्यांना पण सांगा शब्दाच्या मर्यादा पाळायला. ते नाही पाळलं तर आम्ही नाही पाळणार. बिलकुल सुरुवात सगळ्यांनाच कोणाने सांगतोय केली? शर्मा आणि अखिलजी, पांडे. सगळ्यांनाच सांगितलंय. तरुण शर्माजी उत्तर देत आहेत, त्यानंतर सौरभ कोरटकर आपल्याला पुढे प्रश्न विचारणार आहेत. इफ यू डिसऑनर अस यू विल गेट दी सेम वे. जसं तुम्ही म्हणता ना की जसं यू विल गेट रिएक्शन ऑफ युअर ओन मेडिसिन्स, तर तुम्हाला पण बोलायचं पहिलं बघा तुम्ही कोणाशी काय बोलता. आमचे वडील चल, बोललो. काय करणार आहे? आम्ही जेव्हा आले तिथे महाराष्ट्राची इकॉनॉमी काय करणार आहे? बोललो चल. हा, तर मी पण काय बोललो, करणार तुम्ही काय तुम्ही? करणार हा, आहात? बोलला कुठे हा, बोललो. हा, तर मी काय पण तुम्हाला करणार? असं बोललो, तुम्ही काय करणार? चॅनलवर ऐकीत राहा तुमच्या. जास्ती इथे येऊन अरे, तर मी माझ्या पण असं दाखवायचं बोलतो, 2000 तुम्ही काय महिन्यावर करणार येऊन करा. दादागिरी नाही अरे करायची. तू काय बोलणार? सगळी दादागिरी बाहेर ऐका, काढून हिंमत राहायचं. तुझी. कळलं ना? भाजपाच्या फाटक्या भूमी अरे तुम्ही दाखवतो दादागिरी, मी नाही मी दाखवली. मला दाखवतोय मी म्हणून माझा आपण शब्द एक दिवस पण आला. असं बोललो नाही. शहाणपणा तुम्ही नाही चालताना करायचं, आपलं दादागिरी लायकीत दाखवायची. राहायचं, लायकीत. कळलं ना? आम्ही आमच्या लायकीत आहे, आम्ही आमच्या लायकीत आहे, तुम्ही अरे तुमच्या तुमची लायकीत बाहेर लायकी चालले. सोडली म्हणून हे दिवस आलेत आणि आज तुमची लायकी दाखवली तुम्हाला काय आहे ती. कोणी जोडली? आम्ही स्वतःची लायकी आम्ही स्वतः बनवली तुम्ही इथे. तुम्ही तुमच्यासारखं नाही, तुम्ही आम्ही आमची बोलणार लायकी स्वतः महाराष्ट्रात बनवली नुसतं इथे भाषा चालताय महाराष्ट्रामध्ये. हे सांगणार तुम्ही. महाराष्ट्रात मराठीत चालणार. कळलं ना? दुसरी कुठली महाराष्ट्रामध्ये भाषा एक भाषेची चालणार. 10 भाषा आहे. हे लक्षात त्याच्यामध्ये ठेवायचं. काय? सर्व फिरमध्ये येऊन दादागिरी नाही करायची ते. ते दादागिरी मराठी पद्धती चालणार. करायची तर तुमच्या राज्यात जाऊन करायची. मी समजलं काय? होणार नाही तुमच्याशी. मी तुमच्याशी थ्रेटन होणार नाही. तुम्ही जितकी अरे तू प्रयत्न करा, होणार नाही. threaten तुला होणार कोण नाही. threaten अरे करतं? सर, मूर्ख माणूस आहेस तू. कोण सांगणार आहे आम्हाला? हे भैया शिकवणार का आम्हाला इथे येऊन शहाणपणा?
प्रसादजी हे कसले आम्ही शब्द भैया आहेत? आहेच नाही, तुम्हाला हेच माहिती मला नाही. मला त्याचवर आक्षेप घ्यायचा होता पांडेजी. आपण अगदी 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 याच क्षणाला परत परत आठवण करून देतोय. चर्चेला भाषेचा, संयमाचा, मर्यादेचा एक मुद्दा कायम आहे. कृपया सभ्य शब्दातच एकमेकांशी वाद घाला. वाद निश्चित स्वागतार्ह आहेत, कारण ते लोकशाहीमध्ये कधी कधी मर्यादेत गरजेचे असतात. मला वाटतं सौरभ, आपण चर्चेला पुढे न्यावं. ठीक आहे. शैलेश पांडेंची आवड, संदीप देशपांडे आणि अखिल चित्रे यांची नेमकी काय भूमिका आहे ती ऐकली. तुम्ही हात दाखवत होतात बऱ्याच वेळापासून. मला तुमची प्रतिक्रिया थोडक्यात घ्यायची. शैलेशजी बोला तुम्ही पटकन. हॅलो, येस बोला शैलेशजी. बघा प्रसादजी, कसं आहे की महाराष्ट्र देव देश धर्म छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी जो जो आला तो महाराष्ट्राचा होऊन झाला. आज आम्ही 6 पिढ्यापासून येथे आहोत, तर आम्ही कधी असं बोलत नाही आम्ही कोण, आम्ही मराठीच आहोत, आम्ही महाराष्ट्रीयच आहोत. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. आमची सर्व लोक मराठी भाषेमध्ये बोलतात, पण त्याच्यासोबत या ठिकाणी सर्व इतर भाषेचा, भारतीय भाषेचाही सन्मान व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण आमची भूमिका पण स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्षाची आणि माझी पण, की मराठी हा सर्वांना यायलाच पाहिजे. मराठीचा आग्रह एकदम बरोबर आहे. मराठी सर्वांनी बोललीच पाहिजे. आणि माझे तर अनेक मराठी मित्र आहेत, आम्ही मराठीतच बोलतो. आताही बघा, मी स्खलित मराठी बोलतो. माझी मिसेस नगरसेविका आहे भारतीय जनता पक्षाची, ती मराठी बोलते. दोन प्रवक्ते बसवलेत भारतीय जनता पार्टीचे. माझ्या आई दोन प्रवक्ते बसवलेत का खाते भारतीय जनता पार्टीचे? नाही, एक मिनिट. शैलेश पांडे घटनास्थळी झालेल्या भूमिकेच्या अनुषंगानं बोलतायत, तिथल्या परिस्थितीनुरूप. कारण तुम्हीच हा आरोप लावलात ना की तिथे जो व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्याला भाजपची पुरस्कृतता म्हणजे स्पॉन्सरशिप होती. त्यामुळे घटनास्थळावरची माहिती आणि गृह विभागाच्या कडून उत्तर देण्याच्यासाठी नवनाथ बन, अशा 2 गोष्टी आहेत. जर हाच आरोप लावायचा असेल तर इथे पण मराठी माणसाचे 2 प्रतिनिधी आहेत की, 2 वेगळे पक्ष आहेत की, काय फरक नाही पडत. ठीक आहे, चालेल, अजून 2 बसवले तरी, पण त्यांनी तो बुरखा घालायचा नाही की ते काहीतरी प्रतिनिधी आहेत दुकानदारांचे वगैरे. नवनाथ बन थेट सांगायचं. नाही, शैलेश पांडेंनी कधीही स्वतःला व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व केलंच नाहीये. त्यासाठी तरुण शर्मा स्वतंत्र आहेत. नवनाथ बन, आपल्याला असं वाटतं का की इथे एकाच विषयाचे अधिक लोक जमलेले आहेत आणि खास करून भाजपाचे? काय झालं, आपल्याकडे मुद्दे नसले की आपण मग मुद्द्यावर येतो आणि मग वेगवेगळी भाषा सुरू होते. आपल्याला प्रतिवादासाठी मुद्दे नसतात. कारण काय आहे, ज्या पद्धतीनं उभाटा गट आज मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा केल्या, त्यामुळं हा अजेंडा मराठीचा मुळात नव्हताच. हा उभाटा गटाकडनं राजकीय हेतूने काढलेला मोर्चा होता. हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंय आणि महाराष्ट्राची जनता अतिशय सुज्ञ आहे. ज्या पद्धतीने प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यांच्यावर बॉटल फेकण्यात आली, या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंडा होता. उभाटा गटाचा हेतू राजकीय अजेंड्याचाच होता. कदाचित मनसेचा प्रामाणिक हेतू असेल की तो मराठीच्या मुद्द्यावर काढला पाहिजे, पण उभाटा गट हे सातत्यानं या प्रकरणामध्ये राजकारण करते. अतिशय सुरुवातीपासनं, म्हणजे हिंदीच्या सक्तीपासनं ते फेक नरेटिव्ह पसरून महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती लादली जाते, अशा पद्धतीनं ही सगळी आपण उभाटा गटाची पूर्ण रजिस्ट्रेशन आणि ट्रेडमार्क भारतीय जनता पार्टीकडे हेतूने प्रेरित आहे, अजिबात शंका नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा अतिशय सुज्ञ आहे आणि तो अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्हच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. तो विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत उभा राहिला. येणाऱ्या काळात देखील भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची प्रामाणिक सेवा करते. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील भारतीय जनता पार्टी सोबतच तो मराठी माणूस उभा राहील. असे निर्णय परत मागे घ्यायला लागणार. मराठी विरोधात तेव्हा मराठी माणूस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निर्णय झालेला होता. रघुनाथ माशेलकरजी झालेल्या समितीने घेतलेला निर्णय होता.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देऊ नका, असताना पत्रकार म्हणून कॅबिनेटमध्ये जे बद्दल घेतलेला आदर होता, निर्णय आहे. परंतु जे काय तुम्ही तुमच्या आता गटाचे गटगटीत खोटं एक बोलत आहात, उपनेते ते पूर्ण त्या महाराष्ट्र समितीमध्ये पाहत होते. आहे. उगीच काहीतरी हे तुमच्या देखील महाराष्ट्राने मूर्खतेचं प्रदर्शन इथे देऊ बघितलेलं नका. आहे. जरा नीट त्यामुळं पाहा, नाही तर खोटं गुगलवर बोलण्याची वारंटी आणि करा. युटर्न फार घेण्याची बाकी काय जमलं परंपरा नाही तर. ही अखिलेशजी खोटं बोलण्याची आणि युटर्न आता हे कोण मला आता कोण बोलतंय? अखिलेश उत्तर प्रदेशला इथे अखिल चित्रे. कारण मराठी बद्दलचा निर्णय, मराठीचं पहिलं धोरण स्वीकारण्याचा निर्णय, माफ करा, हिंदीचं पहिलं धोरण स्वीकारण्याचा निर्णय हा उभाटा गटाने घेतला होता. पहिलं आणि बरोबर त्याच्यावर बोलला तुम्ही मुख्यमंत्री आणि म्हणून दुसरं ठीक आहे. राहिलं ना, अंमलबजावणी करायचं काम हे तुमचे हे आदरणीय महाराष्ट्राला देवेंद्र माहिती फडणवीस आहे. साहेबांनी NEP चा त्यामुळं खोटा दाखला देत अखिलेशजी, सांगितलेला हे वारंवार या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे. मला या चर्चेतला एक भाग म्हणून पटकन आता पुढे चर्चेला नेत असताना खुलासा लागेल आणि त्या संदर्भानं हेही स्पष्ट करावं लागेल. आपल्या सोबत मनसेचे नेते आहेत. मला कृपया या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन केलं आणि प्रेक्षकांपर्यंत तुमची भूमिका पोहोचवली तर खूप बरं होईल. आजच्या मोर्चानंतर पुढं काय? यानंतर तुम्ही व्हिडिओ न काढता मारत राहणार आहात का? आणि दुसरा मुद्दा, तुमच्याकडून आताचं हे आंदोलन पुढील 6 महिने कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर पुढे जाणार आहे? नाही, मुळात असं आहे बघा, हे आजचं आंदोलन जे होतं हे त्या आंदोलनाची प्रतिक्रिया होती. एव्हरी ऍक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणतात तसं. एक बाई त्या आंदोलनात, त्या कोण होत्या मला माहित नाही त्यांचं नाव, पण त्याचा व्हिडिओ मी बघितला. त्या म्हणतात 7 दिवस दुकानं बंद ठेवा म्हणजे मराठी माणूस बरोबर भुकेने मरेल. हा जो विषय होता ना, या विषयासाठी हे आंदोलन होतं आजचं, की ज्या पद्धतीचा माज हे लोक दाखवत आहेत तो माज उतरवण्यासाठी आंदोलन होतं. हे त्यांच्या मोर्चामध्ये असलेला बाई बोलत होतं त्याचा व्हिडिओ आहे, सोशल मीडियावर आहे. एकच मिनिट इथेच थांबवतो. याच्यावरचं उत्तर लगेच तरुण शर्माजी आपण द्या. मगापासून हा प्रश्न मी आपल्याला दुसऱ्यांदा विचारतोय की अशा प्रकारे मराठी माणसाला उपाशी मारण्याचं वक्तव्य तुमच्या आंदोलनात झालं का? याच्यावर काही खुलासा आहे का आपला? मी काय म्हणतो, देशपांडे साहेबाला तो व्हिडिओ त्यांचा नंबर द्या, मी त्यांच्या नंबरवर पाठवतो तो व्हिडिओ. त्यामध्ये ती बाईने असं सरटकट म्हटलेलं आहे की जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये आपली दुकाने बंद झाली होती तर आज जे आपल्याला मारहाण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण 1-2 दिवस आपण दुकान बंद केली तर आपण मरणार नाही. त्यांनी बाईने असं म्हटलेलं आहे. ते व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवतो तरी त्यांचं क्लिअर होईल की त्यांना व्हिडिओमध्ये त्यांनी बघितलं तर काय नाही आहे, पण व्हिडिओ म्हणता की असं आहे. त्यांनी ते म्हटलंय आमच्याकडे ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवतो साहेब. मग आता जर तुम्ही हे वक्तव्य केलं की 1-2 दिवस आपण दुकान बंद ठेवल्यानं काही मरणार नाही, म्हणजे व्यापारी मरणार नाहीत, 2-1 दिवसाचं नुकसान ते सहन करू शकतील, मग त्याच्यानंतर तुम्ही लेखी माफीनामे द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामागची भूमिका काय आहे? सर, आम्ही लेखी माफी कोणाला दिली आहे? आम्ही लेखी माफी तेव्हा द्यायला केली जेव्हा असं आम्हाला माहिती पडलं की याचं राजकारण चालू झालेलं आहे. एका बाजूने आम्ही जेव्हा त्या लोकांवर ज्यांनी आम्हाला मारले त्याच्यावर ॲक्शन घ्यायसाठी प्रयत्न केले होते. DCPला आम्ही आमच्या लेटरमध्ये दिले होते, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिले होते की त्यांच्यावर कडक कारवाई केला. त्याच्यानंतर हे राजकारण सुरू झाले मनसे करून, जेव्हा त्यांनी असं म्हटलं की हे बीजेपीचं आहे, यांच्यामध्ये BJP नेता आले, आमदार आले. नाही शर्माजी, मग आपली काहीतरी चूक झाली या भावनेनं तुम्ही माफी मागितली आहे की मोठं मन करून माफी मागितली आहे की कुठल्या दबावातून माफी मागितली आहे? शहराच्या हितासाठी. सर, आम्ही दबावाने आमचं मोठं मन, कारण आम्ही स्वतः महाराष्ट्रामध्ये राहतो. आम्हाला जे महाराष्ट्र बोलायला काय हरकत नाही, आम्ही बोलणार पण. आम्हाला कोणी सांगणार नाही तरी आम्ही बोलणार, नाही बोलणार तरी आम्ही बोलणार. आमचं असं मत आहे की जेव्हा हे राजकारण सुरू झालं ते थांबवण्यासाठी आम्ही हे लेटर दिलं की त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं की आम्ही कोणतेही मराठी माणसाला या मराठी भाषेचा विरोध नाही केलाय. आम्ही विरोध ज्या लोकांचं केलं तर जे लोक तिथे आले त्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांचा विरोध केला होता आम्ही, म्हणून आम्ही ते परत पोलीस स्टेशनला जाऊन दिले होते. ठीक आहे, एक पटकन आणि ते मनसेच्या बाईचा व्हिडिओ नेत्यांपर्यंत मी आज जी. साहेबाला पाठवणार, त्याच्यानंतर बघा काय व्हिडिओमध्ये. बिलकुल. एक प्रश्न मगाशी जो मी मनसेला विचारला त्याच अनुषंगानं आपल्याला अखिल चित्रे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अखिलजी, आधी खुलासा करून घेतो, आवाज येतोय का? काही तांत्रिक अडचणी दिसत आहेत. मला वाटतं नवनाथ बन यांच्याकडे कदाचित उत्तर असू शकतं. मनसेनं स्पष्टपणे सांगितलंय क्रियेला प्रतिक्रिया होती. उत्तर प्रदेशातून आलेले असू देत किंवा अमराठी व्यापारी असू देत, कोणाचाही माज सहन केला जाणार नाही. नवनाथ बन, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही आम्हाला सुरक्षित वातावरण देणार आहात का?
प्रसादजी, मोर्चाला मोर्चाने उत्तर देणं याच्यामध्ये काहीही गैर नाहीये. जर का व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा उबाटा गटाला मोर्चा काढायचा असेल तर त्याबद्दल आपलं संविधान, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्या सगळ्यांना तो अधिकार देते. मोर्चा काढण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आहे आणि मोर्चाचं स्वागतच आहे. कारण बिलकुल आंदोलनं, मोर्चा ही नवनाथजी, देखील माझे आपली- सहकारी सौरभ कोरटकर यांना ही चर्चेमध्ये एक प्रश्न विचारायचा आहे, पण मी माफ करा सौरभ, एक तुमचा वेळ घेतो. नवनाथ, पण आपण असं म्हणता ना, मोर्चाला मोर्चाचं उत्तर हे लोकशाहीतलं अत्यंत एक यशस्वी असं प्रतिकाराचं शस्त्र आहे. पण मला सांगा, अहो या मोर्चामध्ये ज्या घोषणा दिल्या जातात, बॉटल फेकली जाते, त्याच्यानंतर इशारे दिले जातात, धमक्या दिल्या जातात, समाजातले बाकीचे घटक घाबरतात ना, त्यामुळे भीती वाटायला लागते. मग तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळणारे, तुमच्यावर जबाबदारी सगळ्यात मोठी आहे नवनाथजी. तुम्हाला महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी निवडून दिलंय लोकांनी. आपला कायदा हातात घेऊ नये आणि कुणालाही त्रास होणार नाही याबद्दल अशा पद्धतीने मोर्चे काढले पाहिजे, हे आमचं मत आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. एखाद्या मंत्र्यांवर अशा पद्धतीचं बॉटल फिरकवणं याचं समर्थन कोणीच करणार नाही आणि कायद्यानं त्याबद्दल योग्य ती शिक्षा पोलीस विभाग निश्चितपणे करेल, याबद्दल अजिबात शंका नाही. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. इथं मराठी माणूस असो किंवा इतर भाषिक लोक राहतात, गुण्या गोविंदाने राहत असतील तर त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि सगळ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहून कुठले आंदोलन करायला काही हरकत नाहीये. परंतु जर का कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत असेल आणि आपला राजकीय अजेंडा 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा देऊन आपला राजकीय हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र अशा राजकीय अजेंड्याला भीक घालणार नाही. मराठी माणूस देखील अशा राजकीय अजेंड्याला भीक घालणार नाही. ठीक आहे. संदीप देशपांडेजी, तुम्ही ऐकलं नवनाथ बन यांचं उत्तर? मला असं वाटतं याचं एक्सप्लेनेशन मी आधी दिलंय. ठीक आहे. जो प्रकार तिथे घडला, ज्या घोषणा झाल्या त्याचं आम्ही समर्थन करत नाही, नंबर 1. नंबर 2, एवढा मोठा प्रचंड जमाव तिथे जमला असताना कुठलाही अनुचित प्रकार मीरा रोड भाईंदर मध्ये घडला नाही. पोलीस आम्हाला वारंवार उकसवत होते आमच्या लोकांना अटक करून. आमचे सगळे जे जमलेले कार्यकर्ते असतील, आमच्या नेत्याला अटक केली रात्री 3 वाजता जाऊन. एवढा आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करून पण हा मोर्चा शांततेत निघाला. मला असं वाटतं मराठी माणूस शांतता प्रिय आहे, पण त्यांना जर भडकवण्याचं काम कोणी करत असेल, एखादा चौबे येतो आणि काय म्हणतो, पटक पटक के मारेंगे, एवढी हिंमत होते तुमची, आणि त्याचं मग करून चेअरमॅनला वाटलं ना की एक मोर्चा काढावा चौबेच्या विरोधात. तुम्ही महाराष्ट्रात राहता ना, स्वतःला मराठी समजता ना, मग पांडेला वाटलं नाही त्यावेळेला मोर्चा काढावा चौबेच्या विरोधात म्हणून. शैलेश पांडे ऐकताय का? तरुण शर्मा, तुम्ही ऐकताय का? आक्षेप काय आहेत आणि संताप कोणत्या प्रकारे आणि का व्यक्त होतोय ते लक्षात येतंय का आपल्या? प्रसादजी, निशिकांत दुबे यांचं वक्तव्य ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाहीये. निशिकांत दुबे यांचं वक्तव्य अतिशय त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. भारतीय जनता पार्टी त्याचं समर्थन करत नाही. उलट मराठी माणसाच्या विरोधात अशा पद्धतीचं कुणीही वक्तव्य करत असेल तर त्याचा भारतीय जनता पार्टी निश्चितपणे निषेध करेल. त्यामुळे निशिकांत दुबे यांचं वक्तव्याशी भारतीय जनता पार्टीचा काही देणं नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि ते निषेधार्ह आहे. काल भारतीय जनता पार्टी तुम्ही मोर्चा काढलात का, या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. चौबेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने. एक मिनिट नवनाथजी, हा विषय खरं तर आपल्यासाठी नव्हता. आपण थांबा. विषय हा मुळात शैलेश पांडे आणि तरुण शर्मा यांच्यासाठी आहे. टप्प्याटप्प्यानं आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊयात. पहिल्यांदा शैलेश पांडे, आपण उत्तर द्यावं, 1 मिनिटामध्ये बोला. त्यानंतर तरुण शर्मा, आपल्याला बोलायचं आहे. तुम्ही दोघंही हा दावा करताना की तुम्ही महाराष्ट्रातले आहात, तुम्ही मराठी आहात, तुम्ही काही परप्रांतीय नाही, तुम्हाला परप्रांतीय म्हणायचं नाही. मग याचं उत्तर द्या की ज्या वेळेला निशिकांत दुबे म्हणतात की तुम्ही एकदा महाराष्ट्राच्या बाहेर या, तुम्हाला एकेकाला उचलून आपटू, हे ज्या वेळेला निशिकांत दुबे बोलतात त्यावेळेला शैलेश पांडे आणि तरुण शर्मांसारखे लोक त्याचा निषेध करताना आम्हाला का दिसत नाहीत? आधी शैलेशजी आपण बोला, नंतर तरुणजी आपण बोलणार आहात. प्रसादजी, मी निशिकांत दुबेच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतोय ऑन एअर चॅनल. त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा एकदम क्लिअर कट सांगितलंय की
त्यांच्या या बोलण्याचं अजिबात कुणी समर्थन करणार नाही. त्यांचे व्यक्तिगत हे बोलणे असू शकतात. पण मलाही एक गोष्ट सांगायचं आहे, निशिकांत दुबेचे काही लोक इकडे असतील आणि त्यांच्या लोकांना कोण मारहाण करत असेल तर त्यांनाही वेदना होईल ना. त्यांची वेदना तर कोण थांबवू शकत नाही. त्यांनाही त्रास होत असेल की बाबा त्यांच्या लोकांना इथे मारहाण करण्यात येत आहे. नाही, मला एक सांगा ना, मनसेवाल्यांनी बोललंय आणि मनसेवाल्यांना कायदा घेण्यासाठी कोणी सांगितलंय? हे अधिकार कोणी दिलंय? कायदा हातामध्ये घेऊन कुठल्या व्यापाऱ्याला, कुठला गोरगरीब उत्तर भारतीयाला, कुठल्या हॉकर्सला, कुठल्या बँकवाल्याला जाऊन चमाट मारणे, ऑफिस फोडणे, हे कोणी अधिकार दिले कायद्यामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये असं लिहिलंय का की कोणी काय बोललं, त्याला मारहाण करायचं? ही कुठल्या कायद्यामध्ये आहे हो? तुम्ही बोला. शैलेजी मुद्दा हातामध्ये तुम्ही अधिक का नाही केलात या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. कसं आहे की तुम्ही अशी आज जी निषेध मनसेची करता, काही याच्या लोकं आधी आहेत तुमच्या तोंडात आणि बाकीचे लोक काय, यांच्या बोलण्यावर मुझे उपाधी तर घातली हे होती काय? महाराष्ट्रामध्ये आग लागलेला आहे ना. आणि मी स्पष्टपणे सांगतो प्रसादजी, हे काही नाही आहे. महाराष्ट्री संस्कृती नाही आहे, महाराष्ट्री संस्कार नाही आहे. तसं हे फक्त मनसे आणि उभाटा गट आणि पांड्याची कोणाला काँग्रेसचे आम्हाला इथे येऊन संविधान राजकीय पोळी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न लोक आम्हाला करतात. बाकी शिकवणार काही काय नाही. भाषा आणि काय नाही बोलायचं ते महाराष्ट्राला शिकवणार. तुम्ही महाराष्ट्राला शिकवणार काय करायचं. संविधान आमच्या बाबासाहेबांनी लिहिलं, आमच्या महाराष्ट्राचे होते ते. तुम्ही शिकवणार आम्हाला संविधान? नाही तर बाबासाहेब आंबेडकर आमचे नाही आहे का? नाही, छत्रपती शिवाजी महाराज आमचे नाही आहेत का? छत्रपती संभाजी महाराज आमचे नाही आहेत का? अरे आमचे पण आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज आमचे पण आहेत. अरे माझे आराध्य दैवत आहे, माझे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे गुरु आहेत, माझे आधारस्तंभ आहेत. तुम्ही जर मराठी भाषेचा सन्मान राखला तुम्ही आमच्या. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कवी भूषणला त्यांच्या दरबारामध्ये ठेवलं होतं ना. छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना त्यांच्या दरबारामध्ये ठेवलं होतं ना. ते ब्रज आणि हिंदी भाषेमध्ये लिहायचं ना कविता. आम्ही मला एक सांगा ना. अरे आम्ही आपण पांड्याकडनं छत्रपती शिकायचं शिवाजी काय इतिहास आम्हाला? महाराजांच्या तुम्ही बोलण्यावर शिकवणार आम्हाला चला. छत्रपती देशपांडेजी काय आणि देशपांडेजी काय? मुद्द्याला चर्चा आणायची गरज आहे. तरुण शर्मांकडून उत्तर बाकी आहे. तरुण शर्मा, निशिकांत दुबेंच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आपण एकत्र आलेले दिसलेला नाहीत, हा आक्षेप आहे. उत्तर आहे याचं? पब्लिक है, सब देखती है, सब जानती है. पब्लिक सर्व बघते. महाराष्ट्राची मराठी माणूस खूप सुजाण आहे. शैलेजी थांबा, शैलेजी थोडं थांबा. तरुण शर्मा उत्तर देत आहेत, एकदा त्यांचं उत्तर ऐकूया. व्यापारी जे संघ है यांनी कोणतंही मराठी भाषेचा विरोध केला त्याच्यासाठी तिथे सभा घेतली नव्हती. मी परत म्हणतो, आमची सभा याच्यासाठी होती की आमच्या व्यापारीवर मारहाण हे मी पहिले करून शर्मांना पण सांगतो. व्यापारी आज व्यापारासारखे राहा. इथे येऊन इधर कोण मराठी बात करताय, मीरा रोड में सिर्फ हिंदी चलता है असं बोललं तर कानाखाली पडणार, 100% पडणार. आणि मग काय केसेस घ्यायचे तर सरकारने घ्याव्या आमच्यावर. आम्हाला फरक नाही पडत केसेसचा. बोला तरुण शर्मा. बरं आहे ना सर, तुम्हाला फरक नाही पडत असेल तर मला काय फरक पडणार? नाही फरक पडत. तुम्ही आमच्या मराठीचा अपमान केला तर कानाखाली तुमची जी पडणार. प्रक्रिया आहे, शर्मा असेल, वर्मा असेल, पांडे असेल तर कोणी असेल. तरुणजी, मुद्द्यावर या. आपलं उत्तर तुम्हाला असं वाटतंय साहेब की शर्माला तुम्ही कानफड बाजू शकता? महाराष्ट्राची जनता, सुजाण जनता सर्व तुम्हाला असं ऐकते. वाटतं? देशपांडेजी, तुम्हाला जवाब महाराष्ट्राची जनता देईल. तुमच्या या भाषा पद्धतीचा जवाब जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्याकडे कानून व्यवस्था आहे, आम्हाला पण कानून व्यवस्था आहे इथे. ती महाराष्ट्राची जनताने तुमच्या पक्षाची काय अवस्था केली आहे? दादागिरी तुमची चालली आहे. तुमचे वाद आणि तुमचे शब्द दाखवले दादागिरी कोणाची आहे ते चॅनलवर तुम्ही आम्हाला बोलता असा. महाराष्ट्राची जनता जवाब देईल. अरे साहेब, तुम्हाला असं वाटतं आमची पण ताकद आहे असं नाही आहे ना की ताकद नाही आहे? जॉब नाही क्रिएट करता आले आणि ते धक मारायला येता तुम्ही. तिथे पहिले शिकवा, असं तुम्हाला वाटतं? शिकवा आम्हाला. नाही, पण तरुण शर्माजी, संदीप देशपांडे यांनी जी भूमिका थोड्या वेळ आधी मांडली त्यातला रास्त मुद्दा हा आहे की महाराष्ट्र किंवा मराठी अस्मितेचा, मराठीचा अपमान करणारं वक्तव्य किंवा अशी भूमिका जेव्हा इतर कुठला व्यक्ती, नेता घेतो तेव्हा मग अशा पद्धतीचा निषेध का व्यक्त केला जात नाही? तेव्हा तुमची स्पॉन्टेनियस रिॲक्शन का नसते? मग तेव्हा मराठीचा, महाराष्ट्राचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे हे तुम्हाला का वाटत नाही?
हे जेलच झालेले नाहीत मी आपल्या तेच बरोबर. म्हणतो साहेब, जेव्हा आम्हाला तुम्ही जे हे म्हटलं फक्त आमच्या इथे व्यापारीचं पैसे जर कमवायला आले, त्यांना कुठली महाराष्ट्राची पडलेली नाही, मराठी भाषेची पडलेली नाही. त्यांना हो बघा, यांचा देशपांडेजी धर्मच जबाब पैसा तर आहे देऊ फक्त. द्या त्याला. हो देशपांडेजी संदीप जबाब तर देशपांडेजी देऊ आपण द्या उत्तर त्याला. घेऊया तरुण शर्मांकडून आधी. हा तरुण शर्मा बोला पटकन, वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे थोडक्यात उत्तर द्या तरुण शर्माजी आणि मुद्द्यावर. साहेब आम्ही जे म्हटलं आहे तुम्हाला एकदम स्पष्टप्रमाणे म्हटले आहे की जेव्हा हे मोर्चा निघाला त्याचं नंतर त्यांचे निशिकांत दुबेनी जे म्हटलं असेल ते कोणाला म्हटलं, ते त्यांनी म्हटलं तिकडे. त्यांनी म्हटल्यावर मराठीमध्ये तर सर्वपेक्षा कोणी आमच्यावर निषेध काढताना, आमचा व्यापारी संघचा विरोध करताना जेव्हा देशपांडे साहेब म्हणतात त्यांनी सांगा ना तुम्ही मोर्चा काढता, आम्ही येईल तुमच्या बरोबर. जेव्हा निशिकांत दुबेचा विरोध तुम्ही काढता, पण तुम्ही निशिकांत दुबेचा विरोध नाही काढत, तुम्ही आमचा विरोध काढताय, ते व्यापारीचा विरोध जे इथे महाराष्ट्रामध्ये राहतात तुमच्या बरोबर. स्वतःहून काय करणार आहात की नाही? का आम्ही केल्यावर आमची पार्टी येणार तुम्ही? हा स्वतःहून अरे काय तर साहेब, करणार आहात तुम्ही की त्या नाही? निशिकांत स्वतःहून तुम्हाला दुबेकडे वाटतं गेले की नाही नाही ना, काय तुम्ही करावं व्यापारीला हल्ला महाराष्ट्राची बोलले मराठी तुम्ही. माणसासाठी? हा? का तुम्ही कारण आम्ही तुम्ही केल्यावरच तुम्ही तुम्ही येणार पार्टी व्यापारीवर हल्ला आपल्या? बोललाय. तो जो माणूस आहे तो जर बोलला की महाराष्ट्र में तर सब तुम्हीच भाषा केले ना, चलती है, मी तर मराठी केलेच नहीं नाही. चलती है, फिर आम्ही हे तुमचा बोलण्यापेक्षा विरोध तुम्ही केलेच नव्हता, कानाखाली तुम्ही असं मारायला दाखवलं पाहिजे, तुमचा आमची विरोध आहे गरजच नव्हती. स्वतःहून. या चर्चेत शब्दाला शब्द भिडतायत, त्याच्यामुळे बऱ्याचदा मुद्द्यांचीही पुनरावृत्ती होतीये, पण त्या निमित्तानं आणखी पुढे चर्चा वेळेत नेणं गरजेचं आहे. नवनाथ बन, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा खुलासा करावा लागेल की सरकार म्हणून भविष्यात येत्या 4 महिन्यात आणखी तणावपूर्ण वातावरण होऊ नये म्हणून काय करणार आहात? महाराष्ट्र अतिशय शांतताप्रिय आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती देखील तशीच आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करते आणि महाराष्ट्रात कुणीही कायदा हातात घेणार नाही, कशाही पद्धतीची मारहाण होणार नाही, यासाठी पोलीस व्यवस्था आणि गृह खातं देखील सतर्क आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे आणि संविधानानुसार कायद्यानुसारच महाराष्ट्रातल्या गोष्टी चालतील. अशा पद्धतीच्या कुठल्याही मारहाणीचं दोन्ही बाजूने, म्हणजे एका बाजूला हिंदी बोललं नाही म्हणून मारहाण करणं किंवा आम्ही मराठी बोलणारच नाही, अशा पद्धतीची दोन्ही बाजूची जी कटुता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. महाराष्ट्राची आपली वैभवशाली परंपरा आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन गोविंदाने राहणारा महाराष्ट्र आहे आणि याच्यात जर का कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याच्यावर गृह खातं कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. ठीक आहे नवनाथ, पण माझा आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की मोर्चाने उत्तर देणं स्वागतार्ह आहे. लोकशाही आणि संविधान आपल्याला जे अधिकार देतं त्या चौकटीत कुठल्याही गोष्टीबद्दल आवाज उठवणं हे रास्तच आहे आणि तेही स्वागतार्ह आहे. मग जर मोर्चाची घोषणा झाल्यानंतर मोर्चाला परवानगी का नाकारले जाते? मग मनसे नेत्यांना मध्यरात्री का उचललं जातं? हे बघा, देवेंद्रजींनी सकाळीच अतिशय स्पष्ट सांगितलंय की या मोर्चाला परवानगी द्यायला काहीच हरकत नव्हती. ज्या अधिकाऱ्यांनी याबद्दल परवानगी दिली नाही किंवा अशा पद्धतीची कारवाई केली त्यांच्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत. यामध्ये कोणी अधिकारी जाणीवपूर्वक काही चुकीचं करत असेल त्यांच्यावर देखील कारवाई होईल. मोर्चा शांततेत निघत असेल आणि त्याला जर का परवानगी हवी असेल तर निश्चितपणे राज्य सरकार किंवा गृह खातं परवानगी देतं, पोलिसांना ते अधिकार असतात. परंतु आम्हाला अमुकच रस्त्याने जायचंय आणि आम्हाला हाच मार्ग पाहिजे याबद्दलचा आग्रह देखील योग्य नाही आणि त्याच्यामुळे कदाचित पोलिसांनी परवानगी नाकारली असेल. परंतु जेव्हा देवेंद्रजींच्या हे लक्षात आलं तेव्हा तातडीनं त्यांनी मोर्चांना परवानगी दिली आणि मोर्चा राज्य सरकारच्या आणि गृह खात्याच्या परवानगीनंतरच सुरळीत झाला. संदीपजी ज्या पद्धतीने म्हणाले की अतिशय शांततेत मोर्चा झाला. फक्त उभाटा गटानं मात्र जाणीवपूर्वक त्या मोर्चाला राजकीय अजेंडा देण्याचं काम केलं, हे देखील महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंय. त्यामुळे हा मोर्चा मराठीसाठी होता की आपल्या राजकीय उभाटा गटाच्या स्वार्थासाठी होता, हे देखील महाराष्ट्रातल्या शुद्ध जनतेनं बघितलेलं आहे. ठीक आहे शैलेश पांडेजी, गेल्या काही दिवसातल्या काही घटना, सभा आणि वक्तव्य आपण बघितली तर मराठी म्हणजे भाषेच्या, मराठी अमराठी किंवा मराठी हिंदी असेल असं भाषेच्या मुद्द्यावर पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि यातून दुही माजवण्याचा प्रयत्न केला जातोय का? एक बाजू अशी पण सांगते की बिहार निवडणुकीत ध्रुवीकरणासाठी अशा मुद्द्यांचा वापर होतोय. मग नेमकं या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर कोण करतोय? कारण मनसे ठाकरे गट तुमच्याकडे बोट दाखवतं, तुम्ही मनसे आणि ठाकरे गटाकडे बोट दाखवता. कसं आहे बघा, सध्या जे दृश्य घडतायत महाराष्ट्रामध्ये ते तर उघडपणे दिसतायत की कोण काय करतोय आणि ज्या प्रकारे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोरगरिबांवर, उत्तर भारतीयांवर, बँक कर्मचाऱ्यांवर, हिंदी भाषांवर ज्या प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली, ऑफिस तोडले, आणि या घटनांमुळे हे तर स्पष्ट दिसतोय की कोण हे कशासाठी करतायत. हे फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे करतायत. दुसरी गोष्ट, आजच्या मोर्चामध्ये मनसेने हे सिद्ध केलंय आणि हे सिद्ध झालंय की स्वतःच्या राजकीय पक्षासाठी मनसे हा मराठी आमदारावर, प्रताप सरनाईकवर सुद्धा बॉटल मारू शकतो. ठीक आहे. आणि बॉटल यावर त्यांचं उत्तर आलेलं आहे की त्यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. शैलेशजी, आपण त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले तरुण शर्मा, अखिल चित्रे, आपल्या सोबत या चर्चेत असलेले नवनाथ बन आणि संदीप देशपांडे या सर्व मान्यवरांचे आभार. या चर्चेमध्ये आपण वेळ मर्यादा असल्यानंही इथेच थांबवतोय आणि आपल्या सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दलचे मनपूर्वक धन्यवाद देतो. तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.